एक तर सगळ्यात मोठी चूक आहे की वेट लॉसला आपण क्रॅश कोर्स समजतो. फक्त साखर बंद करून, भात बंद करून फायदा होतो का? प्रत्येक पेशंटला मी सांगत असते, डायबिटीज मुळात आजार नाही, हायपरटेन्शन मुळात आजार नाही, कोलेस्ट्रॉल मुळात आजार नाही. आपली लाईफस्टाईल हेल्थ ओरिएंटेड नाहीये. आपण बॅलन्स आहार शोधतच नाहीये. आपण तो आहार शोधतोय ज्याच्यामध्ये मला जे हवंय ते मी खाऊ शकते. आपण जे खातोय नंतर पोळी, त्याचं ॲब्सॉर्प्शन स्लो होतं, सो ब्लड शुगर फास्ट वाढत नाहीत. मसल्स वीक असतील तर हाडं घासणार आहेत. 30 मध्ये मणक्यात गॅप पडली आणि प्राऊडली सांगतात आम्हाला पेशंट, मणक्यात गॅप पडली, व्यायाम नाही करू शकत. प्रत्येक गोष्ट स्ट्रेसवर टाकली जाते. आम्हाला डायबिटीज झाला कारण आमच्यावर खूप स्ट्रेस होता. सो ऑलवेज फॉलो वन रूल, फिक्स युअर डाएट फर्स्ट. महाराष्ट्रासाठी स्ट्रॅटेजीज बनवायच्या असतील हेल्थ रिलेटेड, तर त्या काय असतील? सगळ्यात पहिल्यांदा मूळ मुद्द्यालाच हात घालूया की आपण लवकर आजारी पडतोय असं दिसतंय. हो. म्हणजे 30-35 मध्ये लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा फॅटी लिव्हर सारखे आजार होतात. तर याचं नेमकं कारण काय? अगदी बरोबर मुद्दा आहे. ज्या वेळेला मी डायबिटीज जॉइन केलं होतं, माझं MD प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन झाल्यानंतर 2012 मध्ये मी जॉइन केलं. त्यावेळेला सगळेजण युज्युअली आम्हाला चिडवायचे की म्हाताऱ्यांची ब्रांच आहे ही. सीनियर लोकच तुम्हाला बघायला मिळतात. बट जेव्हापासून मी प्रॅक्टिसमध्ये आहे, परिस्थिती अगदी वेगळी आहे. आणि रिसेंटली इतक्या फास्ट ती चेंज होते आहे, की 30 म्हणजे 25, 15-16 पण 1-2 पेशंट बघितलेत म्हणजे टाइप 2 डायबिटीज आहेत. कोलेस्ट्रॉल प्रोफाईल ऑलमोस्ट म्हणजे रिसेंट एक ICMRचा रिपोर्ट आला होता. 10 पैकी 9 व्यक्तींचे, भारतीयांचे कोलेस्ट्रॉल हे डिस्टर्ब्ड आहेत. नॉर्मल रेंजमध्ये नाही आहेत. आणि हे का वाढतं आहे याचं कारण बऱ्याच जणांना, आपल्या सगळ्यांना माहिती पण आहे, की लाईफस्टाईल हे त्याला रिस्पॉन्सिबल आहे. पण हाऊ वी रीच्ड देअर, की हे आपण का तिथे पोहोचतो आहे? रिझन बिहाइंड दॅट इज आपल्याला आपल्या काय प्रायोरिटी लिस्टमध्ये म्हणा किंवा आपले गोल्स जे आहेत. सो ॲट द एज ऑफ मे बी 10वी-12वी मध्ये असताना माझं एक गोल होतं, की आपण डॉक्टर बनावं, घर घ्यावं, गाडी घ्यावी. पण फिटनेस असावा किंवा मी आजारमुक्त असावे, असे गोल्स आपले कधी नव्हतेच. सो आपल्या थॉट प्रोसेसमध्येच, आपल्या विचारांमध्येच आरोग्य नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे आपलं आयुष्य सुरू होतं, आपण 5-10 वर्ष खेळतो. त्याच्यानंतर मग अभ्यास, करिअर, फॅमिली यामध्ये गुंततो आणि मग आता आजार झाल्यानंतर आपल्याला काहीतरी सुचतंय. म्हणजे जाग येणं म्हणू शकतो आपण त्याला, की आता काय झालंय, की आता मला का हा प्रॉब्लेम झाला? इतक्या वर्ष तर काहीच नव्हता. पण ज्यावेळेला काही नव्हतं ॲक्चुअली त्यावेळेला आपण हेल्थचा विचार पण नाही केलेला आहे. आणि आपण फक्त कम्फर्टचा विचार करतोय, की माझं आयुष्य मी कम्फर्टेबल कसं घालू शकेल आणि मग आपण त्या गोष्टी निवडतोय ज्या कम्फर्टेबल आहेत, ज्या ईझी आहेत, ज्या मला पटकन करता येतील आणि अशा गोष्टी त्याच्यामागे लपून जातायत, ज्या ॲक्चुअली आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. सो 2 प्रकारच्या प्लेजर्स असतात. आपण बोलूया त्यावरही डिटेल. एक असतं ॲक्चुअली हॅपीनेस आणि दुसरं असतं शॉर्ट टर्म प्लेजर. याला सायंटिफिक भाषेमध्ये युडमॉयनिया आणि हिडोनिया असं म्हणतात. तर ॲक्चुअल प्लेजर माइट बी रीडिंग अ गुड बुक, मित्राशी परस्पर बोलणे, है ना? थोडा वॉक करणे, एक्सरसाइज करणे, नेचरमध्ये राहणे, पौष्टिक आहार खाणे, यातनं आपल्याला ॲक्चुअल हॅपीनेस मिळतो. ॲक्चुअल हॅपीनेस हा सिरोटोनिन मेडिएटेड असतो आणि तो जास्त काळ टिकतो. आणि दुसरं जे आहे हिडॉनिक प्लेजर्स, हे मोबाईल बघणे, जंक खाणे, टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोल, ज्याच्यामध्ये आपल्याला इन्स्टंट बरं वाटतं, प्लेजर म्हणतो त्याला आपण. पण हे डोपामिन मेडिएटेड असतं आणि इट इज शॉर्ट लिव्ड. सो आपला हंट त्याच्यामागे कधीच संपत नाही. राईट. सो आपल्याला असं वाटतं, आजकाल बरेच जण आम्हाला म्हणतात, खाऊन पिऊन जाऊ द्या किंवा आयुष्य एन्जॉय करायचं गोष्ट आहे. या एन्जॉयमेंटची डेफिनेशनच थोडीशी आपली बिघडली असं म्हणू शकतो. पण हा प्रॉब्लेम मग आता फूड प्रॉब्लेम म्हणून ट्रीट करायचा का लाईफस्टाईल प्रॉब्लेम म्हणून ट्रीट करायचा? फूड प्रॉब्लेम नाहीच आहे. मेजरली इट इज आपल्या माइंडसेटमध्ये आपली हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे, इथनं सुरुवात होते. ज्यावेळेला आपल्यासाठी हेल्थ इम्पॉर्टंट होईल त्यावेळेला आपण डाएट चेंज करू. इट इज फक्त डाएट चेंज करून तुम्हाला इफेक्ट मिळणारच नाहीये. बरोबर. सो 6 लाईफस्टाईल, 6 पिलर्स आहेत लाईफस्टाईलचे. राईट. दे आर लाइक दिस रूम. त्याला 4 भिंती, 1 छत आणि 1 फ्लोअर. तर त्या 6 गोष्टी डाएट, एक्सरसाइज, स्लीप, स्ट्रेस, सोशल कनेक्शन्स आणि सबस्टन्स अब्यूज म्हणजे टोबॅको, अल्कोहोल. ह्या 6 गोष्टी आहेत. यातली एका गोष्टीवर आपण फोकस करून होणार नाही. यातल्या 6ही गोष्टीवर फोकस करावं लागतं आणि लाईफस्टाईल जसं आपण बघायला जरी त्याला एक 6 पिलर्स किंवा 6 वॉल्स म्हणून बघत असू, इट इज मोर ऑफ अ मेंटल स्टेट. मानसिकता काय आहे आपली त्याच्याकडे बघण्याची.
तिथून सुरुवात होते. जर माझ्यासाठी आरोग्य महत्त्वाचं नसेलच, तर मी वॉकही करेल, त्याचंही मला बेनिफिट मिळणार नाही. कारण मी ते निगेटिव्ह माइंडसेटने करते. मला डॉक्टरांनी सांगितलंय, मला डायबिटीज झालाय म्हणून मी वॉक करते. राईट. मी करते कारण मला आय एन्जॉय डूइंग इट. मला असं वाटतं आजचा दिवस आपल्याकडे आहे. उद्या जर आपल्याकडे ही पॉवर नसेल तर? उद्या जर मी माझ्या पायाने चालू नाही शकली तर? मी बोलू नाही शकली तर? कारण आम्ही बघतो पेशंट असे, जे कालपर्यंत चांगले असतात, आज अचानक पॅरालिसिस होतो, कुणाचा ॲक्सिडेंट होतो, अचानक आपल्यातल्या व्यक्ती निघून जातात. सो हे सगळं आपल्याकडे आहे. त्याचं सेलिब्रेशन म्हणून मी करते. सो मी ज्यावेळेला वर्कआउट करते किंवा व्यायाम करते, आय एम इन हॅपी स्टेट ऑफ माइंड. आणि अनेक लोकं जे करत असतात, दे आर लाइक बळजबरी पुश करून सांगितलंय डॉक्टरनी करायचं म्हणून, स्पेशली खाण्याच्या बाबतीत तरी. बरोबर. आता ह्याच्यात जेव्हा अर्ली एजमध्ये किंवा यंग एजमध्ये जेव्हा तुमच्याकडे पेशंट्स येतात, ज्याला डायबिटीज झालाय किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा इतर अदर काही त्यांचे हार्ट रिलेटेड डिसीजेस असतील, तर या पेशंट्समधला तुम्ही कुठला पॅटर्न असा सांगू शकता, की जो सगळीकडे दिसतोय आणि ज्याचा तुम्हाला ॲज अ डॉक्टर खूप त्रास होतो? सुरुवातीला मी खूप त्रास करून घ्यायची. पण आता मला असं रिअलाईज होतं, की हे त्याच्यामध्ये त्यांची सुद्धा चूक नाही आहे. हं. द वे वी आर ब्रॉट अप, आपण ज्या पद्धतीने मोठे झालो आहे, आपले थॉट्सच आपले नाहीयेत. हे सगळे थॉट्स पण आपले इम्प्रेग्नेटेड आहेत. म्हणजे आपल्याला सांगितलं गेलं आहे. लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं एज्युकेशन महत्त्वाचं आहे. तसंच जर आपल्याला सांगितलं गेलं, की आरोग्य महत्त्वाचं आहे, तर आपला अप्रोच वेगळा असेल. बरोबर. लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं, की घर महत्त्वाचं आहे, गाडी महत्त्वाची आहे. तसंच आरोग्य महत्त्वाचं आहे. हे त्यावेळापासून जर आपल्यावर बिंबवलं गेलं, तर हे आपल्याला जो आता त्रास होतो, मला वाटायचं सुरुवातीला, की आपण इतकं तोडून, जीव तोडून सांगतोय सगळ्यांना, हं. की तुम्ही बदल करा आणि तरीही ते होत नाही. कारण त्याच्याकडे ती गोष्ट महत्त्वाची आहे किंवा ती आपली प्रायोरिटी आहे किंवा ते आपलं गोल आहे, हे आपल्याला लहानपणापासूनच सांगितलं जात नाही. आजारी झाल्यानंतर सुद्धा आपली एक मेंटॅलिटी म्हणा किंवा आपला अप्रोच असा असतो, एक गोळी घ्या आणि बरं करून द्या. हं. यामागे थोडासा मी विचार केल्यावर मला असं वाटतं, एक 50, 60, 100 वर्षापूर्वी आपण इन्फेक्शियस आजारं बघत होतो. इन्फेक्शन म्हणजे बाहेरून आलेलं असायचं. आता बाहेरून जे आलेलं आहे ते जाणार आहे. त्याची ट्रीटमेंट पण टेम्पररी असायची. त्यावेळेला पेशंट फारसं त्यांच्याकडनं काही करू शकायचे नाहीत. कॉलरा झाला, दवाखान्यामध्ये जा, डिहायड्रेशन आहे, मेडिसिन घ्या आणि तुम्ही बरे होता. पण ते आजारच वेगळे होते. नाऊ हं. आता ज्या आहेत त्या मेटाबॉलिक डिसीजेस आहेत. बॉडीचे फंक्शनिंग प्रॉब्लेमॅटिक आहे. याची ट्रीटमेंट ही शॉर्ट टर्म नसणारच आहे. अ हं. टॅबलेट कॅनॉट फिक्स ऑल धिस प्रॉब्लेम्स. बरोबर. सो हा पहिल्यांदा ही मानसिकता चेंज करणं, हेल्थ तुमची गरज आहे, ही गरज तयार करणं हे मोठं चॅलेंज आहे. याला आमच्या लँग्वेजमध्ये प्री कंटेम्प्लेशन फेज म्हणतात. हं. सो माणूस वेगवेगळ्या फेजेसमध्ये असतो. प्री कंटेम्प्लेशन म्हणजे अवेअरनेसच नाही आहे. हं. त्याच्यानंतर कंटेम्प्लेशन, मग त्याच्यानंतर अवेअरनेस अशा फेजेस असतात. सो आपल्याला आपलं जे गोल आहे म्हणजे माझं म्हणा किंवा आता तुम्ही जे करायचा प्रयत्न करतात, आपल्याला लोकांना प्री कंटेम्प्लेशनमधून कंटेम्प्लेशन म्हणजे थोडं अवेअर, त्यातनं थोडं अवेअर आणि मग त्यानंतर ते ॲक्ट करतील. सो धिस इज अ लाँग रेंज ऑफ काय म्हणतात स्पेक्ट्रम आहे, ज्यातनं आपल्याला यांना मूव्ह करावं लागणार आहे. हं. बट एफर्ट्स लागणार आहेत त्याच्यासाठी. बरोबर. पण टिपिकली काय म्हणजे काय चुका होतायत असं जर तुम्हाला विचारलं, की ठीक आहे अवेअरनेस नाहीये नाही आहे. हो. इथनं ही समजा आपण बेसलाईन घेतली. बेसलाईन गेली. पण काय चुका होतायत तरुण मुलांच्या, मुलींच्या, की ज्याच्यामुळे हे आजार म्हणा किंवा या व्याधी त्यांना लवकर एजमध्ये लागतायत? हो, आणि मग जसं तुम्ही म्हणालात, की सिंपल सोल्युशनच्या मागे हो. लोकं जातात, की कन्व्हिनियंट. टॅबलेट मी घेतो, हं. आयुष्यभर घेतो, हो, काही हरकत नाही. हो. पण मी तो चेंज करणार नाही. बरोबर, पण मग बरोबर. काय चुका घडतायत नेमकं? आता याच्यामध्ये यंगस्टर्स आता जे आहे, आता हे जेन म्हणा किंवा हे आता सध्या जे पेशंट आहेत 40 राइट. मिलेनियल्स ओन्ली. राइट. आता यांच्यामध्ये यांनी फार कम्फर्टेबल आयुष्य बघितलं. हं. त्याच्या पूर्वीच्या पिढ्यांनी कम्फर्ट हे बघितलंच नाही. बरोबर. सो काही वर्षांपूर्वी मलाही वाटायचं, की आपण फार लकी आहोत, की आपण या इतक्या कम्फर्टेबल एरामध्ये जन्मलोय. सो आपण त्या कम्फर्टचा पूर्णपणे वापर करायला लागलो, की आपल्याला कम्फर्टेबल आयुष्य हवं आहे. हं. आपल्याला एफर्ट्स नको आहेत. बरोबर. आणि मिळतंय ना सगळं. इतके वर्ष आपल्या पूर्वजांनी तर एफर्ट्सच केले. आता आपल्याला हं. पाणी आणायला जायची गरज नाही. नळ उघडला की पाणी मिळतंय. पण आपले आजी-आजोबा, आई-वडील ह्या लोकांनी सगळी ती मेहनत केलेलीच आहे. मग हा कम्फर्ट मिळतो तर का एन्जॉय करू नये? आणि प्लस सायन्स इतकं डेव्हलप झालंय, की प्रत्येकाची गोळी अवेलेबल आहेच. मग आणि तेच आपण ऐकतो पण आहे. काय होतं बरोबर. आपल्यावर आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे. सोशल कंडिशनिंग म्हणतो त्याला आपण. ज्या ग्रुपमध्ये आपण राहतो तसं आपण होतो. मग तिथे जर स्मोकिंग कल्चर असेल आणि ह्या सगळ्यांना आजकाल स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. स्मोकिंग, ड्रिंकिंग, लेट नाईट पार्टीज.
सकाळी उशिरा उठणे म्हणजे बरेच लोकं प्राउडली सांगतात, मी पण त्यातलीच होते, की मी रात्री किती वेळ जागू शकते. मी सूर्योदयापर्यंत जागू शकते, पण सूर्योदय बघून उठू नाही शकत बघण्यासाठी. तर आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांना अदरवाईज सांगणारं मला वाटतं फारसे नाही आहेत. आत्ता थोडं-थोडं अवेअरनेस वाढायला लागलं. पण त्या वयापासूनच, शाळेपासूनच म्हणा किंवा त्यांच्या घरापासूनच ह्या गोष्टी जर सांगितल्या गेल्या रिपीटेडली, तर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. डायबिटीजकडे येऊ, की जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतो ज्याला डायबिटीज ऑलरेडी डिटेक्ट झालेला आहे. हं. पण डायबिटीज होण्यापूर्वी काही सिम्प्टम्स असतात का, की जे तुम्हाला शरीर सांगत असतं, ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता? पण हे वेळी जर तुम्ही ओळखलेत तर मे बी लवकर ट्रीटमेंट, लवकर चेंजेस करून तुम्ही तो अव्हॉइड करू शकता. अगदी बरोबर. मुळात डायबिटीज आपल्यामध्ये जेनेटिकली आहे. ओके, सो एव्हरीबडी इज ॲट रिस्क. बरोबर? ओके. सो भारतामध्ये जसे रस्त्यावर खड्डे आहेत, सो पडण्याची रिस्क ही प्रत्येकाला आहे. व्हॉट वी हॅव टू बी आपल्याला कुठली काळजी घेण्याची आवश्यकता आहे, ती म्हणजे अवेअरनेस जसं आपण पुन्हा-पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो, की ही रिस्क मला पण आहे आणि त्यासाठी प्रोएक्टिव्हली मी काही केलं पाहिजे का? पहिला हा मुद्दा त्यांच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. याला आमच्या भाषेमध्ये हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन म्हणतात, हं, की तुम्हालाही होऊ शकतो, मलाही होऊ शकतो. पहिलं हे मला माहिती पाहिजे. सेकंड स्टेप बॉडी बरेचसे सिम्प्टम्स देत असते. सो मी जर बसलेली आहे, म्हणजे रिस्क फॅक्टर माहिती करून घेणं हे त्यातली पहिली स्टेप आहे, शुअर. की मी त्याच्यामध्ये बसते का? मला फॅमिली हिस्ट्री आहे का? मला माझं सिटिंग जॉब आहे का? माझी मूव्हमेंट तेवढी होते का? माझं डाएट कसं आहे? माझी झोप कशी आहे? मला काही ॲडिक्शन्स हे पिलर्स जे आहेत, हे माझे कुठे बिघडतात का? एक रिस्क फॅक्टर्स अवेअरनेस आपण आपलं कॅल्क्युलेट करू शकतो. सो आम्ही लाईफस्टाईल असेसमेंट करतो पेशंटचं. सो त्याच्याप्रमाणे आपण तुम्हाला हे लाईफस्टाईल आजार होण्याचे चान्सेस आहेत का? हे आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सेकंड थिंग इज बॉडीमध्ये काही सिम्प्टम्स पण असतात. काही सायन्स पण असतात. सिम्प्टम्स म्हणजे जे आपल्याला कळतात, सायन्सचे डॉक्टरांना कळतात. सो सिम्प्टम्समध्ये बऱ्याच जणांना खूप भूक लागणे, हं, अति भूक लागणे, पोटात खड्डा पडणे अशा पद्धतीचे लक्षण असतात. दॅट कॅन इंडिकेट इन्सुलिन चांगल्या पद्धतीने काम करत नाहीये. हं, सेकंडली बऱ्याच जणांना मानेवर एक काळ्या रंगाचा पट्टा असतो. हं, अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतात. तर हा पट्टा बरेच जण त्याला फेशियल करणार, ते ट्राय टू क्लीन इट. हं. पण हे तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन चांगलं काम करत नाहीये याचं साईन आहे. सो तुमच्या मानेवर जर काळा पट्टा असेल अकॅन्थोसिस, तर यू शुड बी अवेअर की आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. कारण त्या फेजला जर आपण काम सुरू केलं, तर आपण डायबिटीज होण्यापासून थांबवू शकतो. आणि नेक्स्ट इज स्क्रीनिंग. हं, की रेग्युलरली पहिले आम्ही 50 नंतर स्क्रीनिंग सांगायचो. आता 40चे पेशंट बघतो म्हणून तो स्क्रीनिंग क्रायटेरिया 40 पर्यंत आलाय. आता 30 पर्यंत आलाय. आणि रिसेंटली मध्ये काही स्कूल सर्व्हेज झाले होते, ज्याच्यामध्ये स्कूलच्या मुलांमध्ये सुद्धा हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वॉज ऑन हायर साइड. हं. त्याच्यामुळे आता तर बरेच जण 15-16 वर्षापासून स्क्रीनिंग ॲडवाईज करतात. ॲटलीस्ट इयरली आपण करायला पाहिजे. पण फॉर डायबिटीज ॲटलीस्ट 30 इयर्सपासून आपण सुरू करायला हवं आणि स्क्रीनिंग. ह्याच्यात कुठल्या टेस्ट केल्या पाहिजेत? म्हणजे बऱ्याचदा हो. फक्त फास्टिंग फास्ट पी-पी पोस्ट करतात. लंच करतात. पण अजून काही टेस्ट आहेत का, की ज्या करू करणं शकतो. गरजेचं आहे? करू शकतो. फास्टिंग पोस्ट लंच बेसिक टेस्ट आहेत, सिंपल आहेत, चीप आहेत आणि आपण आपल्या कुठेही असो तिथे करू शकतो. त्याच्यामुळे त्या जास्त आवडतात सगळ्यांना. हं, सेकंड इज HbA1c आहे. आपण आता 3 महिन्याचा ॲव्हरेज ग्लुकोज. त्याच्यानंतर फास्टिंग सिरम इन्सुलिन असतं. जे हं, आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही सांगतं. सो त्याच्या अगोदर आपण ओळखू शकतो. आणि हुमा बीटा IR म्हणून ते पण एक इन्सुलिन रेझिस्टन्सचं फॅक्टर आहे. सो आहेत छोट्या-छोट्या बऱ्याचशा टेस्ट आहेत. पण मला असं वाटतं बिंग इंडियन एव्हरीबडी इज ॲट रिस्क. सो आपण हं. प्रत्येकाने लाईफस्टाईल फॉलो करणं. जसं मी पुन्हा-पुन्हा रस्त्यात खड्ड्याचं उदाहरण देते. खड्डे आहेतच. आपण काय करतोय खड्ड्यात पडून त्या खड्ड्यांना दोष देतोय. आपल्याला खड्डे बायपास करायचे आहे. राइट, आणि बायपासचं बेस्ट जे आहे आपल्याकडे दॅट इज लाईफस्टाईल. बाकी आपण नाही चेंज करू शकत. बट वी राइट. कॅन चेंज आपण त्याच्यावरच फोकस करायला हवं ज्या गोष्टी आपण चेंज करू शकतो. सो वी हं, युज्युअली फोकस ऑन व्हॉट कॅन नॉट बी कंट्रोल्ड. मग माझ्या घरी तर डायबिटीज आहे, मग मला होणारच आहे. माझ्या घरी तर हार्टचा प्रॉब्लेम आहे, तर मला होणारच आहे. बट व्हॉट केअर यू आर टेकिंग की ते हं, होऊ नये म्हणून आपण लाईफस्टाईल चेंज केलंय का? बरेच जण असं येऊन सांगतात आम्हाला, की सगळ्यांकडेच आहे आमच्याकडे. बट यू कुड हॅव डन समथिंग. तुम्ही हं, एक्सरसाइज सुरू केलाय का? त्या ह्या गोष्टी आपल्याला डिले करू शकतात. इफ वी कॅनॉट अव्हॉइड कंप्लीटली, आपण डिले करू शकतो. आज होणारा डायबिटीज 4-5 वर्ष पुढे ढकलू शकतो. झालेला असेल तर प्री डायबेटिक फेजमध्ये आपण त्याला थोडंफार विदाऊट मेडिसिन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू शकतो. न्यू डायग्नोज जे असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा इन्सुलिन इतकं चांगलं असतं, फक्त रेझिस्टन्स असतं. तर त्या फेजमध्ये सुद्धा आपण त्यांना विदाऊट मेडिकेशन्स 5 ते 10 वर्ष प्युअरली लाईफस्टाईलवर मॅनेज करू शकतो, ज्याला लोक रिव्हर्सल म्हणतात. हं. विदाऊट मेडिसिन्स आपण डायबिटीजला नॉर्मल करू शकतो. तर पण मग हा बऱ्यापैकी गोष्टी रिव्हर्सल आहेत. कसा? काय त्याच्या स्टेप्स काय आहेत? जर का ब्रॉड हां, लेव्हलला सांगायचं झालं तर? ब्रॉड लेव्हल तो
इट अगेन फोकस ऑन 6 लाईफस्टाईल पिलर्स. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला स्वतःशी कम्युनिकेशन करणे, की हा जे आहे म्हणजे माझ्या प्रत्येक पेशंटला मी सांगत असते, डायबिटीज मुळात आजार नाही. हं. हायपरटेन्शन मुळात आजार नाही. कोलेस्ट्रॉल मुळात आजार नाहीत. आपली लाईफस्टाईल हेल्थ ओरिएंटेड नाही आहे. समजा आपण 2 रस्ते आहेत आपल्यापुढे आणि आपण एक रस्ता आपल्या चॉईसने चूज केला, की हा छान दिसतोय, हिरवंगार आहे सगळीकडे, हं. दिसायला सुंदर आहे. हा थोडासा रुक्ष दिसतोय इकडचा. मग आपण तो चूज केला. मग समोर वाघ आला, मग साप आला, अस्वल आलं, बरोबर? आणि आता आपण विचार करतो, "अरे काय चुकलं? हे काय प्रॉब्लेम होत आहे?" कारण आपण जंगलाचा रस्ता निवडला. तर हं. हे सगळे आजार इंडिकेट करतायत, की आपले काही डिसिजन्स, काही चॉईसेस चुकतायत. सो ते दे आर जस्ट वॉर्निंग बेल्स. हं. ते तुम्हाला वॉर्निंग बेल देतायत, की तुम्ही तुमचा मार्ग बदला. सो तिथनं आपण एक पहिलं अवेअरनेस, की हा काही आजार नाही. बरेच लोकं घाबरून जातात. बरेच लोकं फार ब्रेकडाऊन होतात, की आम्हाला हे काय झालेलं आहे म्हणून आमचं आता आयुष्यच बऱ्याच जणांना वाटतं गोडधोड खाणं बंद होईल आणि होईल. पण मुळात ह्या गोष्टींची शरीराला गरज आहे का? हाच विचार आपण करत नाही. एक्सरसाइज डॉक्टर सांगतात पेशंटला वाटतं, की अरे डायबिटीज झाला म्हणून एक्सरसाइज करायचं. बॉडीचं मेंटेनन्ससाठी आपल्याला एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. ते एक्सरसाइज सुरू केलं, की ब्लड शुगर ऑटोमॅटिकली कंट्रोल होणार आहे. एक्सरसाइज सुरू केलं, की ऑटोमॅटिकली तुमचं ब्लड प्रेशर कमी होणार आहे, कोलेस्ट्रॉल व्हॅल्यूज कमी होणार आहेत. सो आपण अदरवाईज बघतोय, आपण दुसरीकडनं बघतोय. थोडंसं आपण अपना नजरिया चेंज करके देखेंगे तो ह्या गोष्टी खूप सोप्या आहेत हं. समजायला. फक्त तिथपर्यंत मुळाशी जाणं हे त्याला एक मार्गदर्शक लागतो. ज्याला स्वतःला पण हे कळतं आणि जो करेक्ट इन्फॉर्मेशन पोहचू शकतं. बरोबर. बट थँक्स टू सोशल मीडिया, ऑल काइंड ऑफ रॉंग इन्फॉर्मेशन रिचेस फास्टर बरोबर. दॅन व्हॉट इज हार्ड अँड म्हणजे विच वी डिस्कस्ड. करेक्ट. वी आर चूजिंग ईझी अँड कन्व्हिनियंट ओव्हर विच इज राईट अँड हार्ड. हं. थोडं करेक्ट आहे, पण थोडं टफ आहे. त्यापेक्षा आपण हे बरं आहे, सोपा सोपा मार्ग पर्याय घेतो. निवडायचा. मग आता ह्या थ्रेडवरती मला डायटवरती पण तुमच्याशी चर्चा करायची आहे, की वेगवेगळी मतमतांतरं तुम्हाला मिळतात, की अगदी बरोबर. ब्रेकफास्ट करू नका, हं. ब्रेकफास्ट करा, ब्रेकफास्टमध्ये हे खाऊ नका, ते खाऊ नका. हे बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे. प्रत्येकजण वेगवेगळा डायटही फॉलो करतो. हो. पण मग नेमका इंडियन ब्रेकफास्ट ज्याला आपण म्हणतो, तर इतके वर्ष पोहे, उपमा, इडली आपण खात आलोय, तर ते अचानक चुकीचं आहे असं लोकं म्हणतात. हं. तर ॲज अ डॉक्टर तुम्ही काय सजेस्ट कराल, की एकतर ब्रेकफास्ट केला पाहिजे का? तो स्किप केला पाहिजे का? किंवा त्याच्यात काय नेमकं खाल्लं पाहिजे? बऱ्याच प्रकारचे हेल्थ प्रोटोकॉल्स लोक फॉलो करतात. ओमॅड म्हणजे एकदा खायचं. अनेक जण दिवसातून 2दाच खातात. काही लोकं 2-2 तासांनी दिवसभर खातात. सो आता मला जवळपास 25 वर्ष होतात मेडिकल फील्डमध्ये आणि त्याच्या आधीचे 25 वर्षाचे आपण रिझल्ट्स, रिपोर्ट्स वगैरे बघितले आहेत. ॲक्चुअली गाईडलाईन्स बघायला गेल्या ना न्यूट्रिशनच्या, त्याच्यामध्ये फरक नाही आहे. बाकी जे आपण ऐकतो दे आर ऑल ट्रेंड्स. हं. ते येतात जातात, नथिंग सर्व्हाइव्हज. हं. जे सर्व्हाइव्ह होत आहे, ती आपला बेसिक बॅलन्स आहार आहे. पण बेसिक बॅलन्स आहार आणि तो अजिबात अवघड नाही आहे. अजिबात अवघड नाही आहे. पण आपण काय शोधतोय माहिती आहे का? आपण बॅलन्स आहार शोधतच नाही आहे. हं. आपण तो आहार शोधतोय ज्याच्यामध्ये मला जे हवंय ते मी खाऊ शकेन. ओके. सो मग त्याच्यामध्ये एकदा खा पण तुम्हाला हवं ते खा म्हटलं तो मी आहार चूज करेन. 2 हं. वेळा खा पण तुम्हाला हवं ते खा असं म्हटलं की आय विल प्रिफर दॅट डायट. सो 2दा खा, 4दा खा, 5दा खा, एकदा खा. बॅलन्स आहारच खावा लागणार आहे. कारण आता मी तुम्हाला ॲज अ बॉडी म्हणून बोलते. सो मी तुमचं शरीर आहे. मला फायबर्स हवेत, मला प्रोटीन्स हवेत, मला कार्बोहायड्रेट्ससुद्धा हवे आहेत, मला मायक्रोन्यूट्रिएंट्स हवे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्या प्रत्येक खाण्यामध्ये हव्या आहेत. हे मला समजा आता मी चहा बिस्किट घेते आहे. चहा बिस्किट हा पूर्णपणे कार्बोहायड्रेट झाला. इथे हा तुमचा अनबॅलन्स्ड आहार झाला. हं. प्रत्येक आहार जो आपण घेतो, प्रत्येक वेळेला आपण जे खातो ते 2 वेळा, 3 वेळा तुमच्या चॉईसने तुम्ही घेऊ शकता. आणि यामध्ये ज्या वेळेला आपण हा बॅलन्स चुकवतो आहे, त्या वेळेला आपण इसेन्शियल गोष्टी शरीराला जे हवंय ते मिस करतोय. पोहे, उपमा, इडली पूर्णपणे कार्बोहायड्रेट आहार आहे. आणि आत्ता तो वर नाही आलेला. काय झालं, आपण इन्फेक्शियस डिसीजेस ट्रीट करत होतो. इन्फेक्शियस डिसीजेस ट्रीट करताना आपण त्याची कारणं शोधली. जसं कॉलरा होता. कॉलरा खूप होत होता. अक्षरशः गावाच्या गावं जायची त्याच्यामध्ये. हं. मग आपण शोधलं, की हा कुठून येतो आहे. मग आपण कॉमन सोर्स शोधला, जिथे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन काम करतं. आणि त्यांना कळालं, की विहिरीचं पाणी आहे ते कंटॅमिनेटेड आहे आणि तिथनं सगळ्यांना होतो आहे. मग हे विहिरीचं पाणी आपण ठीक केलं आणि आपला कॉलरा आज आता कॉलराचे केसेस आपल्याला दिसत नाही. हं. मग हे इन्फेक्शन्स बरे होत गेले कारण आपलं हायजीन इम्प्रूव्ह झालं, क्वालिटी ऑफ लाईफ थोडं स्टँडर्ड राहणं वगैरे सगळं बदललं.
या फेजमध्ये आता आपल्याला हे लाईफस्टाईल डिसीजेस अचानक वाढलेले दिसतात. मग आता आपण मागे जाऊन विचार करतोय व्हॉट इज रॉंग विथ आवर डाएट्स. आता आपण हे रेट्रोस्पेक्टिव्हली बघतोय की हे चेंजेस झाले आहेत आहारामध्ये. आणि नाऊ वी हॅव अंडरस्टूड की आपला जो आहार आहे बेसिकली 70-80% कार्बोहायड्रेट रिच आहार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे आजारच दिसत आहेत. सो हे नव्याने आलं नाही, इट इज जस्ट स्टडी आपण करतोय मागे जाऊन रेट्रोस्पेक्टिव्हली बघतोय. आणि आपल्या लक्षात आहे की 30-40 वर्षामध्ये हे बदल झाले ज्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. आणि मग आता हे रेकमेंडेशन्स येत आहेत की कार्बोहायड्रेट आपल्याला जेवणामध्ये 25%च हवे आहेत. जर एखादा व्यक्ती जो 1 तास व्यायाम करतो, दिवसभर बसलेला असतो किंवा फार काही हार्ड अंगमेहनतीचं काम करत नाही, अशा व्यक्तीला साधारण 25 ते 30% कार्बोहायड्रेट्स दिवसभरामध्ये पुरेसे असतात. 50% भाजीपाला असायला हवा. 50% दिवसभरात जे खातो ते. आणि 25% शुड बी प्रोटीन. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. मग तुमची प्लेट ज्या वेळेला बनवत आहे, त्यावेळेला 4 खाणाची प्लेट करा. रिसेंटली मी एक व्हिडिओ बघितला. त्यांनी त्या प्लेटला आपण मार्क करतो ना, मार्क हां. करून आणलंय. बरं. सो याच्यामध्ये भाजी ठेवायची 50%, 25% मध्ये तुमची पोळी किंवा भाकर किंवा भात एनी कार्बोहायड्रेट सोर्स आणि त्याच्यानंतर तुमचे प्रोटीन सोर्सेस. हे असं करायचं आणि दिस इज व्हॉट यू ईट फॉर एव्हरी मील. मग आता आपल्याला पोहे घ्यायचे आहेत. पोहे घेऊ शकतो आपण. तो पोहा 1 पार्ट कार्बोहायड्रेट आहेत तर. त्याच्यामध्ये थोडं दही ॲड करा, प्रोटीन ॲड झालंय आणि थोडे व्हेजिटेबल्स ॲड करा. सो दॅट हॅज बिकम बॅलन्स्ड. आणि हा जो आहार आहे, तुम्ही डायबिटीज असेल, वजन वाढलंय, वजन कमी करायचं आहे, कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे, हार्टचा प्रॉब्लेम, प्रत्येकाचे आहार वेगवेगळे नाही आहेत. दिस इज अ बेसिक बॉडीची रिक्वायरमेंट. ही रिक्वायरमेंट तुमची फुलफिल झाली की ह्या सगळ्या गोष्टी. सो एका कमतरतेमुळे किंवा एक्सेसमुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. सो बेसिकली जेही दिसतंय ना आपल्याला, सोप्या शब्दात सांगायचं तर, एक्सेस कार्बोहायड्रेट खातोय, शरीराला त्याची गरज नाही, वापर अगदीच ऑलमोस्ट झिरो झालेला आहे. आणि हे सगळं स्टोअर होणार बॉडीमध्ये आणि इट इज स्टोअर्ड ॲज फॅट. आता फॅट ज्यावेळेला हार्टमध्ये स्टोअर होतं त्यावेळेला हार्ट अटॅक येतो. ज्यावेळेला लिव्हरमध्ये स्टोअर होतं त्यावेळेला फॅटी लिव्हर होते. पॅनक्रियाजमध्ये काम करत नाही त्यावेळेला डायबिटीज होतो आहे. सो इट इज फॅट विच इज गोईंग प्रत्येक ठिकाणी जाऊन ते तिचे प्रॉब्लेम्स करते. जेव्हा ती ओव्हरीमध्ये जातं त्याला PCOD, ज्याला आपण PMOS म्हणतो, आता मेटाबॉलिक झालं आहे ते. सगळ्या गोष्टी आता मेटाबॉलिक आहेत. आणि हे मेटाबॉलिझम हे आपल्या डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. सो दिस इज आपण काय बघतोय माहिती आहे का, आपल्याला वाटतं की 10 नवीन प्रकारचे आजार आले आहेत आणि प्रॉब्लेम झाला. नो, इट इज नॉट लाईक दॅट. झाड बघतोय ना आपण, त्या झाडाची मुळं ही 6 गोष्टी आहेत, पिलर्स. प्लस याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे विच इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटल पोल्युशन, पेस्टिसाइडचा यूज आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या 7 फॅक्टर्स मुळाशी आहेत आणि त्यातून वेगवेगळे आपल्याला फळं दिसत आहेत. ज्या फळांची नावं तुम्ही जी पण घ्याल ती आहेत. सो ब्रॉडली आपण एक थोडक्यात मी तुम्हाला सगळे डिसीज एनलिस्ट करायचा प्रयत्न करते. सो पहिले आहे जे एक्सेस कार्बोहायड्रेटमुळे आपण जे रुटीनली बघतो, जे आपल्याला माहिती आहेत की खाण्यापिण्यातनं होतात. डायबिटीज, BP, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज आहे, कोलेस्ट्रॉल वाढतंय, फॅटी लिव्हर होत आहे, PMOS और PCOD, इन्फर्टिलिटी, प्लस पिरियड्स लवकर येणे मुलींमध्ये. दिस इज ऑल्सो रिलेटेड टू लाईफस्टाईल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. त्याच्यानंतर मेटाबॉलिक, हा आपण एक स्पेक्ट्रम बघितला. त्याच्यानंतर बोन रिलेटेड, सो मसल विकनेस, जॉईंट्स आपले घासायला लागले आहेत, गुडघे घासायला लागले आहेत आणि वी फील हे नव्याने आलं आहे. इट इज नॉट नव्याने. आपण आपले मसल्सना यूजच करत नाही आहे आणि जेव्हा मसल यूज करत नाही त्यावेळेला ते लूज, म्हणजे दे विल गो आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं आणि देन वी कॉल दॅट ॲज आर्थरायटिस. सो हे पण लाईफस्टाईलने प्रिव्हेंट करता येतं. देन वी हॅव GI इश्यूज, पोटाचे प्रॉब्लेम्स आहेत, ॲसिडिटी होते आहे, इंडायजेशन होतं आहे, कॉन्स्टिपेशन होतं आहे. दिस इज ऑल ऑल्सो रिलेटेड टू लाईफस्टाईल. आपण खातोय, बसतोय. सो एकतर खातोय, फायबर त्याच्यामध्ये फारसं प्रमाण नाही आहे आणि दिवसभर सिटिंग असल्यामुळे हालचाली पोटाच्या कमी होत आहेत. दॅट इज प्रेस्पिरेटिंग ॲज कॉन्स्टिपेशन ऑर इरिटेबल बॉल सिंड्रोम म्हणा किंवा बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मेंटल हेल्थ इश्यू. सो बऱ्याच पूर्वीपर्यंत फूडचं आणि मूडचं असोसिएशन एवढं अंडरस्टूड नव्हतं. पण नाऊ वी हॅव क्लिअर कट स्टडीज ज्याच्यामध्ये आपला फूड आणि मूड हे डायरेक्टली रिलेटेड आहे. ज्यावेळेला आपण स्टिम्युलेटिंग फूड खातो, जसं आपण पिझ्झा खाल्लाय किंवा आपण केक खाल्लाय, सडनली ब्लड शुगर वाढतात, सडनली ड्रॉप होतात. सो ज्यावेळेला वाढतात त्यावेळेला आपण इलेटेड असतो, एकदम हॅप्पी असतो, जोराजोरात ओरडत असतो आणि हे आपण मुलांवर चेक करू शकतो. छोट्या मुलाला तुम्ही चॉकलेट द्या आणि यू जस्ट ऑब्झर्व दॅट फॉर 2 अवर्स. नंतर ते क्रँकी होऊन जातात. आपणही होतो. आणि देन वी डोंट अंडरस्टँड की आपला मूड का बरं दिवसभर फ्लक्च्युएट होत राहतो. तर आपण ऐकलेलं आहे सात्विक आहार, साधू संत लोक जे घ्यायचे त्यांचा मूड साधारण स्टेबल असतो बिकॉज ते फूडच तशा पद्धतीचं घेतात. एक्सरसाइज इज रिलेटेड टू मेंटल हेल्थ इश्यूज. ज्यांचा मुवमेंट कमी आहे त्यांच्यामध्ये मेंटल हेल्थ इश्यू जास्त आहेत आणि हे रिसर्चने प्रूव्ह झालेलं आहे. दिस इज नॉट समथिंग की आपण ऑब्झर्वेशन म्हणून सांगतो आहे. कारण ज्या वेळेला आपले मसल्स मूव्ह होतात त्यावेळेला बॉडीमध्ये काही केमिकल्स रिलीज होतात
जे ब्रेनमध्ये जाऊन ब्रेनला ॲक्टिव्ह ठेवण्याचं किंवा फटीग न होऊ देण्याचं काम करतात. सो मूवमेंट इम्पॉर्टंट आहे. सोशली आयसोलेशन आम्हाला कुणाची गरज नाही. माणूस बेसिकली सोशल प्राणी आहे आणि बरोबर प्रत्येकाची गरज आहे आपल्याला. पण आपल्याला जे वाटायला लागले कोणाची गरज नाही, याच्यातनं आपण स्वतः आयसोलेट होत चाललो आणि त्याच्यानंतर मेंटल हेल्थ इश्यूसुद्धा खूप वाढत चालले आहेत. सो इट्स अ बिग स्पेक्ट्रम. आत्ताच्या काळातला तुम्ही कुठलाही आजार जो तुम्हाला वाटतोय की नव्याने आला आहे, दिस इज जस्ट मॅनिफेस्टेशन ऑफ या 6 हे जे फॅक्टर्स आहे, याचे काही ना काही मॅनिफेस्टेशन्स आहेत. डायबिटीज झाला की पहिले पूर्ण साखर बंद करा, भात बंद करा आणि चालायला लागा. हे एक बेसिक सगळ्यांना माहिती असतं. पण फक्त साखर बंद करून, भात बंद करून फायदा होतो का? नाही होणार. होत नाही. कारण कार्बोहायड्रेट्स मी पेशंटला जेव्हा समजावते त्यांना एक सिंपलसा एक चार्ट काढून दाखवत असते. हां. आणि तो ग्राफ असतो. सो इट्स अ स्टीप ग्राफ. जसं आपण पहाडावर चढतोय असं इमॅजिन करायचं. खाली भाजीपाला आहे, ज्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण खूप कमी आहे. सेकंड इज प्रोटीन, त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमीच आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे आपलं गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आपण जे घेतोय ते. त्याच्या पुढचा आणखी वरचा भाग आहे मैदा आणि फ्राईड आयटम्स आणि त्याच्या पुढचा भाग आहे ऑल स्वीट्स जे आपण खातो ते. आता आपण हा ग्राफ काढण्याचं रिझन काय आहे? हे जे खालचे पदार्थ आहे हे आपण जास्त प्रमाणात खाल्ले तरी शुगरवर तेवढा परिणाम होणार नाही. पण वरचे पदार्थ आहेत जे आपल्याला वाटतं की एवढ्याशाने काय होतं? त्याच्यामध्ये बेसिकली शुगर इतकी जास्त आहे की आपण थोडंही ते खाल्लं तर तुमच्या शुगरवर इम्पॅक्ट जास्त होतो. करेक्ट. सो इट इज लेस अबाउट शुगर्स, इट इज अबाउट ओव्हरऑल तुमचा डाएट. सेकंडली आहार जसं आपण बोललो त्याचंही सोल्युशन तेच आहे. 50% व्हेजिटेबल्स, 25% प्रोटीन्स, 25% कार्बोहायड्रेट्स. याच्यामध्ये क्रमसुद्धा महत्त्वाचा आहे. सो पहिल्यांदा आपल्याला भाजीपाला खायचा आहे. फायबर रिच आपण ज्यावेळेला खातो, त्यावेळेला आपण जे खातोय नंतर पोळी, त्याचं ॲब्सॉर्प्शन स्लो होतं. सो ब्लड शुगर फास्ट वाढत नाहीत. फास्ट वाढणार नाहीत, फास्ट कमी होणार नाहीत. आपल्याला लगेच भूक नाही लागत. बऱ्याच जणांना तुम्ही ऐकलं असेल ना, आजकाल एक कॉमन प्रॉब्लेम आम्ही ऐकतो. आम्हाला खूप भूक लागते. भूक म्हणजे काय आहे? बॉडी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, तिला काहीतरी गरज आहे, ती तुम्ही भागवा. राईट? जसं लहान बाळ, त्याला तहान असू दे, थंडी असू दे, भूक लागू दे, त्याच्याकडे सिग्नल एकच आहे. आपल्याला ते समजून घेणे की त्याला काय प्रॉब्लेम होतो आहे. तर आता माझ्या खाण्यामध्ये मला हे हे ह्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्यातनं समजा मी फक्त कार्बोहायड्रेट खाल्लं, तर बॉडीला प्रोटीन मिळालं नाही, फायबर एक गोष्ट मिळाली नाही. थोड्या वेळाने तो पुन्हा एक तासाने भूकचा सिग्नल देणार की माझी गरज भागली नाही. पुन्हा आपण शेवचिवडा खातो, कचोरी खातो. पुन्हा एक तासाने भूक लागते. करेक्ट. कारण पुन्हा त्याच्या गरजा ह्या भागवल्या जात नाहीयेत. सो ज्यावेळेला आपण आपला आहार बॅलन्स करतो ना, त्यावेळेला ब्लड शुगर नॉर्मलाईज होतात प्लस भूकसुद्धा कंट्रोल व्हायला मदत होते. बरेच डायबेटिक पेशंटला भूक अनावर होत असते. सो तुमचं फायबर कंटेंट, प्रोटीन हे सगळा प्रॉपर आहार आपण घेतला ना, की आपल्याला शुगर्स नॅचरली कम डाऊन होतात. सो डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये मेडिसिन इज नॉट द फर्स्ट लाईन ट्रीटमेंट. फर्स्ट लाईन ट्रीटमेंट इज चेंजिंग युअर लाईफस्टाईल. ट्रीटमेंट आहे ते. इट इज नॉट अन ऑप्शन की मला वेळ मिळाला तर मी करेन किंवा माझ्याकडे लग्न नसेल तर मी करेन किंवा मी उठू शकले सकाळी तर मी करेन असं नाही. इट्स अ ट्रीटमेंट. जसं मेडिसिन आपण कंपल्सरी घेतोय तसं ह्या सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट म्हणून जर आपण घेतल्या तर आपल्याला मेडिसिन्सची गरज पडत नाही. अँड दॅट्स अ फॅक्ट. आणि याची कन्सिस्टन्सी किती असायला पाहिजे? म्हणजे आता अगदीच अजिबातच गोड खायचं नाही. असं ज्याला डायबिटीज किंवा शुगर आहे, असं जर आपण म्हणलं की तू आयुष्यात आता इथून पुढे कधीच गोड खायचं नाही, तर हे थोडंसं पॉसिबल होणार नाही कदाचित. पण मग जेव्हा तुम्ही फॉलो करताय काही गोष्टी, त्याची येस. कशी फ्रिक्वेन्सी किंवा कन्सिस्टन्सी असली पाहिजे? एक तर आपण आपल्यासाठी एक चीट डे म्हणतात, पण माझा चीट डेला पण प्रश्न असा असतो, कुणाला चीट करतोय आपण? आवर ओन बॉडी. करेक्ट. पण ठीक आहे. सपोज आय हॅव अ सोल्युशन फॉर धिस. समजा आपल्याला वी शुड कीप फ्रिक्वेन्सी खूप कमी ठेवावी. 15 दिवसातनं एखाद्या वेळेला किंवा महिनाभरातनं एखाद्या वेळेला. हळू-हळू कमी करा. वीकली करा पहिले, नंतर मग तुम्ही 15 डेजला करा. मग मे बी यू डू मंथली. आणि ज्यावेळेला आपल्याला खायचं आहे, त्याच्या आधी बॉडीच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करून घ्या. म्हणजे आज मला पुरणपोळी खायची, मग आज पुरणपोळीचंच पूर्ण जेवण करेल असं करू नका. आधी तुमचं व्हेजिटेबल्स जे आहे ते पूर्ण घेऊन घ्या. प्रोटीन जे घ्यायचं ते खाऊन घ्या. तुमचा बेसिक आहार पूर्ण घेऊन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचा फायदा काय होणार? बॉडीची रिक्वायरमेंट एकदा गेल्यामुळे भूक जास्त राहणार नाही. पोट भरलेलं असेल त्यामुळे आपण जे खातो लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाल्लं जाईल. थोडं खाल्लं जाईल. सेकंड इज आज आपल्याला माहिती आहे की आपण खाल्लं आहे आणि एक्सरसाइज हे सगळ्या शुगर्स पिऊन टाकतं. सो
आपले मसल्स आहे ना ते स्पंजसारखे असतात. हम्म. ते स्टिम्युलेट केले की ते सगळ्या शुगर्स पिऊन घेतात. सो ज्या दिवशी आपण असं खाल्लंय, मे बी यू गो फॉर अ वॉक. प्रत्येक वेळेलाच आपण ॲक्चुअली वॉक करायला हवा खाल्ल्यानंतर. डायबेटिक असू दे, नसू दे. प्रत्येकाला बेनिफिट आहे त्या गोष्टीचा. पण स्पेशली आपल्याला जर काहीतरी खाण्यात येत आहे, गोड आपण खातोय किंवा काही असं आहे, तर त्यावेळेला जर आपण वॉक केला, तर आपल्याला त्याचा बेनिफिट होतो. अगेन जर आपण एज्युकेटेड आहोत आणि आपण समजून घेऊ शकतो हे सगळं, आय विल सजेस्ट की एक ब्लड शुगर ग्लुकोमीटरवर करून बघू शकतो. सो यू विल नो की बऱ्याच वेळेला ब्लड शुगर बघूनच पेशंट नको बाबा, नको खायला नको किंवा थोडंसं तरी खायला हवं. शुअर. सो सेल्फ लर्निंग म्हणतो याला आपण, की स्वतःच आपण एक्सपेरिमेंट करून बघायला हरकत नाही आहे. जेव्हा प्रोटीनचा विषय येतो त्यावेळेस आत्ता असा ट्रेंड दिसतोय की ऑलमोस्ट सगळेजण एक्सटर्नल सोर्स वरती खूप अवलंबून आहेत. बरोबर. अनेक लोकांना ते आवडते, त्याच्यात फ्लेवर्स घालून हो. खातायत, जे काय असेल ते. ओके. पण ॲज अ डॉक्टर, प्रॅक्टिसिंग डॉक्टर सिन्स सो मेनी इयर्स, तुम्ही काय सांगाल की एकतर प्रोटीनकडे कसं बघायला पाहिजे, हो. किती प्रोटीन खाल्लं पाहिजे करेक्ट. आणि ते कुठल्या सोर्सनी खाल्लेलं जास्त बेटर आहे? करेक्ट. सो फारच इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण प्रोटीन मार्केट इज ऑन बूम. प्लस माझ्या म्हणजे जेव्हापासून मी सोशल मीडियावर कंटेंट वगैरे टाकते आहे, मला असं वाटतं मला आता 10,000 प्रश्न आले असतील, त्यातले 5,000 प्रश्न प्रोटीनचे रिलेटेड आहेत, की आम्ही कुठलं आणि इट इज नॉट लाईक प्रोटीन पावडर घ्यावं का? इट इज लाईक तुम्ही कोणता ब्रँड रिकमेंड करता? हम्म. सो असा डायरेक्ट प्रश्न असतो. सेकंड असतो सप्लिमेंट आणि डाएट, म्हणजे ह्या 3वरच आपण अडकलो आहे. तर आपण एकेकाविषयी पण बोलून घेऊया, कारण धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला समोर आलेलं योग्य आहे असं आपल्याला वाटतं. बरोबर. सो ऑल्वेज फॉलो वन रूल, फिक्स युअर डाएट फर्स्ट. आहार आपण जोपर्यंत फिक्स करत नाही, तोपर्यंत आपण कुठल्या ॲडिशनल गोष्टीचा पहिला विचार करायचा नाही. हम्म. आहार हा पहिला येणार, कारण दॅट इज मोस्ट नॅचरल आणि तो बॉडी डायजेस्ट करण्याच्या कपॅबिलिटीमध्ये आहे आणि दॅट इज काय म्हणणार त्याच्या, आपण तो लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाल्ला जाऊ शकतो. सपोज कॉन्सन्ट्रेटेड माझ्याकडे काही आलं आहे, तर ते मी जास्त क्वांटिटीमध्ये खाऊ शकते. पण जर मला पनीरमधनं प्रोटीन घ्यायचं आहे किंवा मी चिकनमधनं प्रोटीन घेते, तर मी एका पर्टिक्युलर क्वांटिटीच्यावर खाऊ पण शकत नाही. हम्म. सो ते नेचरने फार छान बनवून दिलं आहे सगळं, की पौष्टिक गोष्टी त्याने जास्त ॲडिक्टिव्ह बनवलेल्याच नाही. आपण आहे टेस्ट शोधत ह्या गोष्टी बनवल्या करेक्ट. आणि मग आता आपण टेस्टला ॲडिक्टेड झालो आहे. करेक्ट. सो प्रोटीनमध्ये पहिला आपला आहार फिक्स करायचा. आपल्या एक्स्पेक्टेड बॉडी वेट, सो इट इज नॉट तुमचं किती बॉडी वेट आहे, ते आपल्या एक्स्पेक्टेड बॉडी वेटच्या 0.8 ग्रॅम. म्हणजे खरं बघायला गेलं तर इंडियन्समध्ये जे आहे 60 ग्रॅम प्रोटीनपर्यंत ऑन एन ॲव्हरेज आपल्या वजनाप्रमाणे प्रत्येकाला लागतं. त्यातलं 10 ते 20 ग्रॅम इनव्हिजिबल सोर्सेसमधनं आपण पकडून घेऊया. म्हणजे 40 ग्रॅम आपल्याला डेली मोजता येईल, क्वांटिफाय करता येईल, असं आपल्याला 40 ग्रॅम प्रोटीन आपल्या जेवणामध्ये असायला हवं. हम्म. आणि एवढं प्रोटीन ना आपण आपल्या डायटरी सोर्सेसमधनं इझिली घेऊ शकतो. जर आपण ॲथलीट आहो किंवा आपली रिक्वायरमेंट जास्त आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये बॉडीची डिमांड जास्त आहे, हम्म. अशा वेळेला आपण प्रोटीन सप्लिमेंटेशनचा विचार करू शकतो. बट प्रोटीन सप्लिमेंट शुड नॉट बी सीन ॲज अन अल्टरनेटिव्ह टू डाएट. सो मला ज्या मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे की प्रोटीन घेतलं की आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. या मानसिकतेवर नको जायला. प्रोटीन ॲडिशनल कॉम्पोनंट आहे. इट इज अ सप्लिमेंट. इथे माझं पूर्ण होत नाही म्हणून मी लोन घेते यासारखं आहे. यू कांट बी सर्व्हायव्हिंग ऑन लोन फॉर लाईफ. सो हे म्हणजे बेसिक ह्या गोष्टी आपण समजून घेणं. सेम गोज अबाउट सप्लिमेंट्स. सप्लिमेंट्स हे आपण ब्लड टेस्ट करतो आहे, काही रिपोर्ट्स आपले कमी आले आहेत, त्याच्यामधनं काही कमतरता भागवायची असं आपण सप्लिमेंट घेऊ शकतो. फार कमी सप्लिमेंट्स ज्याच्यात प्रूव्हन बेनिफिट आहेत. पण दे आर नॉट रिप्लेसमेंट टू युअर डाएट. सो अंडरस्टँडिंग दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूपच महत्त्वाचं आहे हे. पण मग प्रोटीन सोर्सेस जे म्हणतात की आम्ही व्हेजिटेरियन आहोत, तर आम्हाला प्रोटीन सोर्सच नाही, असं बरेच लोक बऱ्याच क्लेम जणांना करतात. वाटतं. हो. तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल की म्हणजे नॉनव्हेज जे खातात त्यांना त्यांना माहिती आहे की हो. अंडी, चिकन, मासे बरोबर. ह्याच्यातनं तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे मिळतं. चांगला प्रोटीन सोर्स आहे. येस. तर व्हेजिटेरियन लोकांनी काय करायचं? सो व्हेजिटेरियनसाठी पण सोर्सेस आहेत. सोयाबीन इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. सो बरेच लोक आजकाल सोया रोटी वगैरे बनवतात. सो ते सोया आपल्या गव्हामध्ये मिक्स करतात. ट्रेडिशनली पण करायचं आपल्याकडे. सोयाबीन मिक्स करतात. सोयाबीनची वडी असतात, टोफू आहे, तर त्याचे बरेच प्रकार आहेत. सेकंडली वी हॅव मिल्क रिलेटेड प्रोडक्ट्स. तर पनीर, दही, ताक, आपण जे चक्का बांधायचं पूर्वीच्या काळामध्ये हंकड म्हणतात त्याला आता. तर ह्याच्यामध्ये सुद्धा पनीर आहे. प्रोटीन इज इन गुड क्वालिटी. आणि अल्टरनेटिव्हली 5-6 दिवस आपण सोर्सेस डिवाइड केले ना, तर वन डे तुम्ही दही जर घेताय, तर तुम्ही नेक्स्ट डे यू कॅन टेक प्रोटीन. तर म्हणजे आहारातूनही आपण हे सगळं म्हणजे व्हेजिटेरियन्सना पण आहे. प्लस
पल्सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात प्रोटीन असतं. सो पल्सेस आपल्याकडे ट्रेडिशनली आपण प्रायमरी सोर्स ऑफ प्रोटीन म्हणून मानलं जातो. पण त्यात कार्ब्स पण भरपूर आहेत. जसं बरोबर. आपल्या डाळी किंवा कडधान्य आपल्याला वाटतं की प्रोटीन रिच आहेत. दे हॅव प्रोटीन, बट दे आर नॉट प्रायमरी सोर्सेस ऑफ प्रोटीन. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण असतात. बट दॅट्स अ गुड कॉम्बिनेशन. म्हणजे ओके. प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेटचं चांगलं पण कॉम्बिनेशन. म्हणजे जे 25% कार्बोहायड्रेट्स लागतात असं तुम्ही जे हो, म्हणलात, हो. तर ते ह्या सगळ्या ह्याच्यातनं येणार आहे. हां, येस. अंडरस्टँडिंग दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हं, कारण मग बरेच लोक मूग घेतात. सो मूगला ते ॲज अ प्रोटीन म्हणून कन्सिडर करतात आणि मग पोळी ॲडिशनल असते. हं, सो दॅट कार्बोहायड्रेट्स विल बी ॲडेड टू तुमच्या पर्सेंटेजमध्ये. हं. मध्ये पण आपण एखादा बाईट जे काही घेतो, सो दॅट गेट्स ॲडेड. हे बघा, ॲज अ ऐकताना ॲज अ लिसनर तुम्हाला असं वाटत असेल, की इतकं बारीक-बारीक तुम्ही सांगताय, पण बॉडी मोजतं. हं, बॉडीला इमोशन्स नाही आहेत. बॉडी तुम्हाला कळतं, नाही कळत किंवा ह्या सगळ्या गोष्टी बॉडी बघत नाही. बॉडी विल कॅल्क्युलेट, की एवढे कार्ब्स गेले, त्याच्यानंतर हा चिवडा आला, याच्यामध्ये एवढे कार्बोहायड्रेट झाले किंवा समोसा आला, तेवढे कार्ब्स झाले. बॉडी इज गोइंग टू काउंट. बॉडी नोज नो इमोशन. बरोबर आहे ना? करेक्ट. सो बरेच जण आम्हाला म्हणतात ना, आम्ही तर आमच्या मागे खूप काम आहे. माझे एक पेशंट आहेत. ही इज सर्व्हिंग नेशन हं, आणि 15 वर्षापासून डायबिटीज आहेत. आय फील व्हेरी रिस्पेक्ट टुवर्ड्स हिम, की ते नेशनला हे करतात आणि असे अनेक आहेत. बट डायबिटीज डझंट नो दिस. हं. सो ही हॅज डेव्हलप. त्यांना पण डोळ्याच्या पडद्यावर रक्त आलंय बिकॉज शुगर्स फारच अनकंट्रोल आहेत त्यांच्या. सो वी ॲज अ पर्सन आपल्याला ह्यूज रिस्पेक्ट आहे त्या बाबतीत. बट फॉर बॉडी इट जस्ट वाढलेलं ब्लड शुगर्स. हं. तुमचा इंटरेस्टिंग. प्रोफेशन किंवा तुमचं तुम्ही काय करता आहात हे बॉडीला नाही कळत. इमोशन्स नाही आहेत बॉडीला. इंटरेस्टिंग. आता आपण वेट लॉसकडे येऊ. हां. बऱ्याच लोकांना वेट लॉस करायचा असतो. हं. त्यासाठी बरेच मार्ग माहिती आहेत. येस. सोशल मीडियामुळे डाएट्स आहेत, एक्सरसाइज रूटीन्स आहेत. बरोबर. खूप गोष्टी आहेत. अगदी. पण वेट लॉस होत नाहीये असं म्हणून जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतात, हं. तर ते नेमकं काय 5 अशा चुका तुम्ही सांगू शकाल, की वेट लॉस जर्नीमध्ये ह्या टाळल्या पाहिजेत? 5 एक तर सगळ्यात मोठी चूक आहे, की वेट लॉसला आपण क्रॅश कोर्स समजतो. हं, सो इंग्लिश स्पीकिंग कोर्ससारखं 3 महिने आपण काहीतरी खूप मेहनत करू आणि आपण वेट लॉस करून घेऊ, या मानसिकतेने आपण जात असतो. सो वेट इज नॉट समथिंग आता जेपर्यंत आहे, इट इज इफेक्ट ऑफ 40 वर्षाची लाईफस्टाईल. हं, सो जर मी 40 वर्ष कधीच इंग्रजी शिकलेलीच नाही आहे, मला ए-बी-सी-डी पण माहिती नाही आहे, 3 महिन्यामध्ये मी काय शिकणार आहे? सो मी हे समजावून सांगायचं म्हणून उदाहरण सांगते. सो अगेन पुन्हा एक उदाहरण देते. अंधार सपोज आपण या रूममध्ये केला आहे आणि तुमची सुई हरवली आहे. तुम्ही ती सुई शोधण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला सुई सापडणार नाही. प्लस तुम्ही फ्रस्ट्रेट होणार वेगळं. मेंटली डिप्रेस्ड होणार. मी किती एफर्ट्स घेते आहे, मी किती मेहनत करते, पण मला ते मिळत नाही आहे. बट तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनच चुकलं आहे. हं, तुमचा प्रॉब्लेम हरवलेली सुई नाही आहे. आपला प्रॉब्लेम लाईट नाही आहे तो आहे. सो तुम्ही लाईट ऑन केला, तुम्हाला ती सुई मिळणार. हं, सो आपण वेट लॉसला डाएट हे या गोष्टी फिक्स करतील अशा दृष्टीने बघतो. पण आपला प्रॉब्लेम आपली लाईफस्टाईल आहे. ओव्हरऑल फक्त आहार चेंज करू, फक्त एखादा गोड बंद करून टाकू, वजन कमी होईल असं होणार नाही. हं, 360 डिग्री अप्रोच आहे. आणि पुन्हा वेट इज नॉट समथिंग विच इज अ डिसीज. इट हं. इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ लाईफस्टाईल. बरोबर. सो ज्यावेळेला तुम्ही लाईफस्टाईल चेंज कराल, त्यावेळेला वेट लॉस ॲज अ साइड इफेक्ट होणार आहे. हं, अंडरस्टँडिंग दिस इज व्हेरी टफ फॉर अ पेशंट. अवघड असतं ते समजणं. कारण आपण आजूबाजूला तेच बघतोय, की आता मी तुम्हाला सांगते, की तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चेंज करा. डाएट, झोपा, हे करा, ते करा, ते करा. बट इफ आय कम टू यू अँड आय गिव्ह यू अ बॉटल, हे घ्या तुमचं वजन कमी होईल. व्हॉट इज हं. इझियर? बरोबर. अँड यू कीप ट्रायिंग दिस. मग आपल्याला वाटतं, की आपण खूप ट्राय करतो आहे. पण लाईफस्टाईल इज इटसेल्फ शब्द जो म्हणतो, परमनंट. हं, आज जो बदल करते आणि का करायचं आहे? बरं, मला वजन कमी करायचं आहे, मग आपल्याला रात्री वेळेत झोपावं लागेल. वजन कमी करायचं म्हणून झोपायचं नाही आहे. बॉडीची रिक्वायरमेंट आहे. वेळेत झोपलं पाहिजे, वेळेत उठलं पाहिजे. ते तुम्ही करायला लागले, की वेटला ऑटोमॅटिकली मदत होणार आहे. हं, बॉडीची रिक्वायरमेंट आहे प्रोटीन्स, व्हेजिटेबल्स हे सगळं खाण्याची. ते तुम्ही खायला लागले, की ऑटोमॅटिकली वेट लॉस होणार आहे. इट डझंट नीड एक्स्ट्रा एफर्ट्स. इट जस्ट नीड अ माइंडसेट. बट इट इज व्हेरी टफ. हं. ज्यावेळेला पेशंट समोर बसतात, त्यांना आम्ही खूप एक्सप्लेन करतो. म्हणजे आय एम अ व्हेरी लाईफस्टाईल फोकस्ड पर्सन. मी गोळ्यांवर, मेडिसिन्सवर, इंजेक्शनवर लवकर येतच नाही. हं. पण सगळं अर्धा पाऊण तास डिस्कशन झाल्यावर पेशंटचं असतं, "हां, ते ठीक आहे, पण एखादी गोळी असेल तर देऊन टाका." सो अगेन एव्हरीथिंग कम्स टू अ माइंडसेट ऑफ क्विक फिक्स. क्विक फिक्सेस. नॉट
choosing something which will solve my problem quickly. But there are no shortcuts to all these things. शॉर्टकट्स आहेत. तेवढ्या वेळासाठी प्रॉब्लेम फिक्स करतात. ते होतात ना मग. आपण काहीतरी घेतो गोळी, तेवढं वेळ वजन कमी होतं, पुन्हा ते परत येणार. हम्म. सो शॉर्टकट्स विल वर्क फॉर ओन्ली शॉर्ट पिरियड. त्याचं नावच शॉर्टकट आहे. करेक्ट. इट इज नॉट अ लाईफस्टाईल, जसं त्याचं नाव आहे लाईफ. सो इट विल लास्ट फॉर लाईफ. राईट. मग ते मेंटेन पण होईल तुमचं वेट लॉस जो आहे. इंटरेस्टिंग. फिटनेसच्या बाबतीत पण काही मिसकन्सेप्शन्स तयार झाली आहेत का? उदाहरणार्थ 10,000 स्टेप्स मी केल्या कंप्लीट हो. की माझा व्यायाम झाला माझा दिवसभराचा. तर या मानसिकतेकडे कसं बघता तुम्ही आणि काय बदललं पाहिजे? माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक पेशंटला मी एक प्रश्न विचारत असते नेहमी. जितकी मेहनत, मेंटल, फिजिकल एफर्ट्स तुम्ही तुमच्या आरोग्याकडे देताय, तेवढी मेहनत जर तुम्ही तुमच्या जॉबकडे दिली, तर तुम्ही पैसे कमवाल का? हम्म. नाही कमवणार. वी आर गिव्हिंग व्हेरी, आपण म्हणजे मिनिममकडे जातोय. मनीच्या बाबतीत वी वॉन्ट मॅक्सिमम. घर वी वॉन्ट एकदम अल्ट्रा लॅविश, सुपर्ब, रिच. एज्युकेशन मुलांचं एकदम भारी पाहिजे, कपडे एकदम भारीतले पाहिजे. मग वाय हेल्थच्या बाबतीत मिनिमम क्रायटेरिया? दॅट्स अ मिनिमम क्रायटेरिया. इतके आपण आळशी झालो. माणूस मुळातच आळशी आहे. माणसाचा ब्रेन हा मुळातच आळशी आहे. त्यामागे भरपूर मोठं सायन्स आहे. तो आळस आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी होता एका काळामध्ये, ज्यावेळेला आपण जंगलामध्ये वगैरे राहायचो. दॅट इज कॉल्ड एज लिम्बिक फ्रिक्शन. सो ते व्हॅलिड होतं त्या काळामध्ये, ज्यावेळेला आपण खरोखर इन्सिक्युअर होतो. तर तो आळस आपल्याला काय करायचा, इथे मी सेफ आहे ना, मग इथेच बसून राहायचं. ब्रेन त्याला सिग्नल देणार की ही सेफेस्ट जागा, इथेच बस, हलू नको. पण आता ते थ्रेट नाही राहिलेत, पण तो स्वभाव अजून पण आहे. सो माणूस हा मुळात आळशी आहे आणि ॲक्टिव्हिटी खूप कमी होत चालली आहे, आजार खूप वाढत चालले आहे. सो व्हॉट दिस एक्सरसाइज सायंटिस्ट आर डुईंग, ते म्हणतात की बाबा 4 मिनिटं जरी व्यायाम केला तरी बेनिफिट. म्हणजे इथपर्यंत आलो आहे आपण की दिवसभरामध्ये 24 तासामध्ये तू 4 मिनिटं तरी स्वतःला दे. म्हणजे वी आर शिफ्टिंग टू, डू यू अंडरस्टँड? करेक्ट. सो 10,000 स्टेप इज नॉट अ रॉंग कन्सेप्ट. प्रत्येकाने दिवसभरामध्ये 10,000 स्टेप कंप्लीट केल्या पाहिजे. पण मी म्हणेन, ॲज आय अंडरस्टँड एक्सरसाइज, बिकॉज आय एम अ रनिंग कोच ऑल्सो, आणि मी बऱ्यापैकी याचा स्टडी केला आहे. सो फिजिकल ॲक्टिव्हिटी 2 प्रकारची असते. एक तर आहे जी आपण सकाळी उठून स्पेशली करतो, आणि दुसरं आहे दिवसभराच्या मोमेंट्स. सो 2 म्हणजे एव्हरीबडी टॉक्स अबाउट एक्सरसाइज. पण मी तुम्हाला रिसर्च सांगते, तुम्ही जर 1 तास सकाळी एक्सरसाइज करत असाल आणि तुम्ही दिवसभराचे 5 ते 6 तास बसत असाल, तो इफेक्ट नलिफाय होतो. इव्हन जे ॲथलीट, जे रेग्युलर एक्सरसाइज करतात किंवा जे लोकं स्पोर्ट्समध्ये आहेत, ते जर बसून राहत असतील, तर त्यांच्यामध्ये सुद्धा लाईफस्टाईल डिसीजची रिस्क वाढते. आम्ही ॲथलीट, म्हणजे आय हॅव डन दिस, की मी 4 तास रन केल्या, मग आता मी झोपून राहणार दिवसभर. दॅट इज ऑल्सो नॉट गुड फॉर बॉडी. सो सिटिंग, वेट वाढण्याचं बरेच जण म्हणतात की आम्ही तर एक्सरसाइज करतो 1 तास, पण दिवसभर आपण बसू नये. मूव्हमेंट बॉडीच्या ऑलमोस्ट 0 असतात. वी आर कॉन्स्टंटली सिटिंग आणि नॉट मूव्हिंग. सो फक्त तुमच्या म्हणजे मसल्स, आता काय होतं, वेन यू आर सिटिंग फॉर लाँग टाईम, मसल्सना काही सिग्नलच नाही आहे की ते कामाचे आहेत की नाही. आणि ब्रेनचं एक मेकॅनिझम आहे, जे कामाचं नाही ते काढून टाका. बरोबर? सो आपल्याला शिफ्टी होती, कामाची नव्हती, गेली. आपले पंजे वेर हार्ड, आपण ज्यावेळेला हातावर चालायचो ते गेलं सगळं. तसंच पद्धतीने ज्यावेळेला आपण आपले मसल वापरत नाही ना, वी लूज देम. सो 30 नंतर आपण आपले स्नायू आणि बोन लूज करत असतो. पण आपण हे थांबवू शकतो बाय डुईंग एक्सरसाइजेस. स्ट्रेंथ ट्रेनिंग हा कॉन्सेप्ट आता वर येतो आहे, कारण त्याचे खूप जास्त बेनिफिट आहे. बॉडी जी आहे, तो माणसाचा सापळा जो आहे, ते विटांसारखा आहे. ऑल बोन्स वेगवेगळे, आणि ह्याला कनेक्ट करण्याचं काम करते मसल्स. सो मसल्स स्ट्रॉंग असतील तर सापळा स्ट्रॉंग राहणार. मसल्स वीक असतील तर हाडं घासणार आहेत. आणि मग 30मध्ये मणक्यात गॅप पडली, आणि प्राऊडली सांगतात आम्हाला पेशंट, मणक्यात गॅप पडली, व्यायाम नाही करू शकत. व्यायाम करत नाही आहात म्हणून पडली आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, तरच सोल्युशन आहे. म्हणजे बऱ्याचशा आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये आहे. मसल जेवढे स्ट्रॉंग होतील, तेवढे जॉईंट स्ट्रॉंग होणार. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. सो 10,000 स्टेप्स हा मूव्हमेंट म्हणून मी पकडेन, की दिवसभरामध्ये तुमची मूव्हमेंट तेवढी असायला हवी. आणि एक्सरसाइज तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल, म्हणजे इफ यू आर अ यंग पेशंट, यंग पर्सन, तर तुम्हाला व्हेरायटी ऑफ एक्सरसाइजेस शेड्यूल तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. सो बोलूया 2 मिनिटं याच्यावरती. हो. सो वी नीड फिटनेस. ज्यावेळेला आपण फिजिकल याच्यामध्ये बघतो, आपल्याला 4 गोष्टी हव्या असतात. ॲरोबिक म्हणजे माझं हार्ट मला चांगलं हवं आहे. मला माझे सांधे, जॉईंट आणि मसल चांगले हवे आहे. मला सांध्यांची मूव्हमेंट चांगली हवी आहे. बरोबर? ते पूर्ण रेंजमध्ये, बिकॉज ते जर मूव्ह होत नसेल तर मला सामान वरती ठेवता येणार नाही, उठबस करता येणार नाही. सो आय नीड रेंज ऑफ मोशन पण लागतं. आणि देन
फोर्थ इज बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन, की एका पायावर उभं राहणं. आता हे इम्पॉर्टंट का असतं? एज रिलेटेड फॉल्स जे आपण पडतो आणि मग फ्रॅक्चर्स होतात, हे बॅलन्सिंग एक्सरसाइजेसने आपण कमी करू शकतो. सो आपल्याला ह्या चारही गोष्टी आपल्या वर्कआउट शेड्यूलमध्ये असणं आवश्यक आहे. हम्म. सो म्हणजे मी जेव्हाही कोणाला वर्कआउट प्लॅन देते, त्याच्यामध्ये 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग, 2 दिवस कार्डिओ एक्सरसाइजेस आणि 2 दिवस मोबिलिटी एक्सरसाइजेस आणि योगा वगैरे आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. तिथे सुद्धा बऱ्याच जणांचं एक म्हणणं असतं, मिथ्सविषयी आपण बोलतो तर, "मी 10 किलोमीटर चालतो, मी फिट आहे." असे हम्म. खूप जण भेटतात मला. आम्ही तर रोज 108 सूर्यनमस्कार घालतो, आम्ही फिट आहोत. मी 100 किलोमीटर पळते, मी स्वतःला फिट डिक्लेअर करू शकत नाही. हम्म. कारण फिटनेस इज नॉट वन थिंग. ते मल्टी डायमेन्शनल आहे. बरोबर. मल्टीफॅक्टोरियल. जर आपण एक्सरसाइज करतोय, पण आपल्या खाण्यामध्ये जर ऑइली, फ्राईड फूड आहे, शुगर्स आहेत, सो तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, तर यू आर स्टिल नॉट फिट. हम्म. जर आपली शुगर वाढते आहे, यू आर स्टिल नॉट फिट. सो आय थिंक मला असं वाटतं प्रत्येकाने डिक्लेअर करण्यापेक्षा जे काही आपण करू शकतो, म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट की तुम्ही डिक्लेअर करावं, पण त्याचं एक स्टँडर्ड हम्म. क्रायटेरियामध्ये आपण नाही बसत प्रत्येकजण. सो वी शुड बी लाइक मी करते एफर्ट्स जे घ्यायचे आणि ते घेत राहावे आणि कन्सिडर युअरसेल्फ टू बी आय कॅन नेव्हर डिक्लेअर मायसेल्फ फिट इवन इफ आय नो माझं डाएट किती चांगलं आहे, माझं लाईफस्टाईल किती चांगलं आहे. आय ट्राय टू फॉलो नॉट 100% बट 70-80%, 60% फॉलो करण्याचा प्रयत्न करते. बट आय कांट डिक्लेअर मायसेल्फ फिट. नो हम्म. बडी कॅन. व्हॉट इज गोइंग इनसाइड बॉडी नो वन नोज. अजून एक ट्रेंड बद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. इंटरमिडियंट फास्टिंग. हो. येस. तर हे प्रत्येकासाठी आहे का? त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि त्याचा कितपत फायदा होतो आणि त्याचा काय फायदा आहे म्हणजे एक्झॅक्टली? सो नॅचरली आपल्या कल्चरमध्ये इंटरमिडिएट फास्टिंग आहेच. हम्म. ट्रेडिशनली आपण ज्यावेळेला आपण सो एव्हरीथिंग गोज टू जे आपण पूर्वी करायचो. सो बॉडी जी आहे ना, ज्यावेळेला आपलं इव्होल्यूशन झालं, बॉडीला घड्याळ नाही कळत. हम्म. बॉडीला सूर्य कळतो. सो सूर्याची किरणं ज्यावेळेला विशिष्ट रेंजला येतात, त्यावेळेला ते आपल्या डोळ्यामध्ये पडतात आणि विशिष्ट केमिकल्स ॲक्ट करत असतात. मग आपला दिवस होतो, मग त्याप्रमाणे हॉर्मोन्स येतात, त्याप्रमाणे आपण ॲक्टिव्हिटी करतो. ज्यावेळेला संध्याकाळ होते, त्यावेळेला डायजेशन मंदावतं, कारण बॉडी झोपेसाठी तयार होते आहे. मग अशा वेळेला मेलाटोनिन नावाचं एक हॉर्मोन येत असतं. आता हे मेलाटोनिन काय करतं? पोटाच्या क्रियांना मंद करतं. आता त्याच्या आधी आपण आपला आहार घ्यायला पाहिजे आयडियली. आयुर्वेदामध्ये सांगतंय, बरेच जण असं म्हणतात, की वेट लॉसशी त्याचं संबंध आहे. इट इज नॉट अबाउट जस्ट वेट लॉस. हम्म. प्रत्येकाला आपण एकाच चष्म्यातनं बघणं योग्य नाही. बरोबर. आपल्या बॉडीला डायजेशनची कपॅसिटी ही सूर्यास्तानंतर थोडी-थोडी कमी होत जाते. सो अर्ली जितकं आपण डिनर करू तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. सो इफ यू टेक युअर डिनर ॲट 6-7 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठून 6-7च्या नंतर काहीतरी खाताय, 12 अवर्स झालंच आहे. सो आपण कल्चरली सुद्धा इंटरमिडियंट फास्टिंग करतो. हम्म. आणि दिवसभर जे आपण खात राहतोय कंटिन्युअसली, सो इंटरमिडियंट फास्टिंगने तिथे फार हेल्प केलं. हम्म. दिवसभर मंच करत राहण्यापेक्षा ते तुम्ही 2 वेळेला खा. कमी गॅप करा आणि त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे इट वॉज जस्ट अ वे ऑफ टेलिंग कमी खा. बरोबर. आणि वेळा बांधून दिल्या त्याच्यामुळे आपल्याला ते मेंटली सोपं जातं, की नाही आता मी खाल्लंय ना, मग आता थोड्या वेळाने मी खाणार आहे पुन्हा. बरोबर. इंटरमिडियंट फास्टिंग जे खूप जास्त अंतरासाठी करतात, तर स्पेशली फॉर फिमेल्स, तर त्यांच्या मेन्स्ट्रुअल सायकलप्रमाणे इंटरमिडियंट फास्टिंग चेंज करायला हवं. तर फिमेल्सनी करताना थोडासा विचार करून किंवा आपल्या गायनेकॉलॉजिस्टशी चर्चा करून आपण ते करायला हवं. कारण बऱ्याच वेळेला पिरियड्सवर त्याचा इम्पॅक्ट दिसून येतो आहे. रिसर्चमध्ये असं कळतं आहे. आणि बाकी इन ऑल करायचं असलं तर आपल्या जेवणाच्या वेळा फिक्स असणे हे एनिवेज बॉडीसाठी इट्स अ डिझर्व्ड थिंग. हम्म. त्याला फक्त आपण काय फॅन्सी नाव आलं की तो ट्रेंड म्हणून येऊन जातो. सो आजपर्यंत म्हणजे मी तेच म्हटलं तुम्हाला ॲज अ डॉक्टर आम्ही बघत असतो रील्स येत राहतात, हा ट्रेंड येतो, तो ट्रेंड येतो आणि देन वी लुक ॲट आवर बुक्स. आम्हाला असं वाटतं 30-35 वर्षामध्ये मेजर असे चेंजेस त्याच्यामध्ये नाहीत. नाही. हां, नवीन-नवीन ड्रग्ज येत राहतात, नवीन-नवीन आजारांची स्टडी होते, नवीन-नवीन डिटेल गोष्टी समजत जातात, जो रिसर्च असतो तो. पण हे ट्रेंड्स मेडिसिनच्या बाहेर येतात आणि ते जातात सुद्धा. हम्म. कुठला ट्रेंड टिकला आहे? नन ऑफ द ॲटलीस्ट न्यूट्रिशन रिलेटेड तर कुठलाच टिकला नाही. एव्हरीथिंग कम्स डाउन टू बॅलन्स प्लेट. हम्म. आत्ता कुठला ट्रेंड आहे जो तुम्हाला असं वाटतंय की हा हाईप्ड आहे खूप, पण फार त्याच्यात तथ्य नाहीये, असं कुठला ट्रेंड आहे आता? सध्याच्या ट्रेंड्समध्ये वर्कआउट रिलेटेड बरेचसे ट्रेंड्स आहेत. हम्म. सो जे काही लोकं बॉडी टोनिंग म्हणून करतात. काहींना वाटतं, की हेच पर्टिक्युलर व्यायाम केले, की आमचं वजन कमी होईल आणि हाय इंटेन्सिटी वर्कआउट्स केले, की होतील.
बट ॲक्च्युअली दे आर नॉट डुईंग एनी मच फेवर टू युअर बॉडी. कारण हाय इंटेन्सिटी तुम्ही करताय, पण स्ट्रेंथ ट्रेनिंग जर मिस आउट होत असेल, तर ते तुम्हाला डॅमेज करणार. हाय इंटेन्सिटी 2 दिवस इनफ आहे. सो एक्सरसाइजने वजन कमी करण्याचा एक ट्रेंड आहे आजकाल. सो एक्सरसाइज हे वजन कमी करण्यासाठी नाहीच आहे. आय ऑल्वेज टेल माय पेशंट्स, मला रनर्स येतात, अप्रोच करतात, की आम्हाला वजन कमी करायचं रनिंग. एक्सरसाइज इज नॉट फॉर वेट लॉस. तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, तुम्ही वॉकिंग करा. तुम्ही चालून फिरून या, इन्क्लाइन वॉक करा. बॉडीवर इम्पॅक्ट टाकू नका. कारण ज्यावेळेला तुम्ही हाय इंटेन्सिटी करत आहात किंवा तुम्ही आणि मग असं आपण ज्यावेळेला बोलू त्यावेळेला बरेच लोक येतील पण, आम्ही तर आमचं वजन कमी केलं आहे ते करून. पण मग या फेजमध्ये आपल्याला इंजुरीज पण होत असतात. करेक्ट. कुठे गुडघा दुखतो, कंबर दुखते. सो मी असं नाही म्हणत की तुम्ही केलं नाही आहे, पण एक राईट पाथ असणं फार महत्त्वाचं आहे. बॉडीचा विचार करणं प्रत्येक गोष्टीमध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण उदाहरण मी तुम्हाला सांगते. एक गाडी आहे जी 20-25 वर्ष पडलेली आणि ती आपण काढतोय वापरायला. तर तिला पहिले क्लीन करावं लागेल, त्याच्यात फ्युएल टाकावं लागेल, तिची सर्व्हिसिंग करावी लागेल आणि नंतर ती थोडं-थोडं अंतरावर काढावी लागेल. असं अगदीच मुंबई-पुणे करायचं म्हटलं तुम्ही तर ती ती नाही काढता येणार आपल्याला. सो बॉडीचंही तसंच आहे. आपण 15-20 वर्षामध्ये काहीही करत नसतो. सुरू करतोय, सो गिव्ह युअर बॉडी टाईम. थोडं-थोडं वॉकिंग सुरू करा, डाएट चेंज करा, त्याच्यामध्ये तुमची मोबिलिटी ॲड करा, मग स्ट्रेंथ ट्रेनिंग ॲड करा. देन यू स्टार्ट वॉकिंग, रनिंग. द्या ना 6 महिने. घाई कशाची आहे? सो आपल्याला खूपच घाई झालेली आहे. पटकन मेडल हवं आहे मॅरेथॉनचं आणि पटकन पोस्ट करायचं आहे. पटकन वेट लॉस 3 मंथ्स ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं आहे. व्हाय? कशाला तुम्हाला 3 महिन्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे? आय एम डुइंग सिन्स 5 इयर्स अँड आय एम ऑन लाईफ लाँग जर्नी. कधी बरोबर. आणि इट इज नॉट अ स्ट्रेट ग्राफ बाय द वे. तुमच्या आता मध्ये लग्न आलंय कोणाचं घरी, तुमचं बंद पडणार. तुमचं पुन्हा सुरू होणार, पुन्हा तुम्ही पिक करणार, पुन्हा तुमचं बंद पडणार. सो इट इट विल नॉट बी लाइक 6 पॅक्स आले तर 6 पॅक्स लाईफ लाँग राहतील. नाही राहणार. ते येत जात राहतील. सो बरोबर. यू हॅव टू एक्सेप्ट दिस ऑल्सो की कन्सिस्टन्सी इज नॉट जस्ट अ ग्राफ. इट इज अप डाऊन राहणार आहे. लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येणार आहे. त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली जसं अंघोळीचं उदाहरण देते मी. एखाद्या दिवशी मिस झाली. दॅट डझंट मीन यू हॅव फेल्ड. की अंघोळीमध्ये मी फेलच झालं तर उद्यापासून मी करू शकत नाही, असं नाही होत. सो बरोबर. सेम इज गोज विथ एक्सरसाइज किंवा आपली लाईफस्टाईल जे आहे ते. इनफॅक्ट तुम्ही मिस केलं तर नेक्स्ट डे यू कॅन रिस्टार्ट. यू कॅन रिस्टार्ट. सो दॅट्स द फंडा फॉर लाईफ. स्टार्ट, मिस, रिस्टार्ट, मिस, रिस्टार्ट, कीप डुईंग, कीप गोईंग. दॅट्स इट. इंटरेस्टिंग. आता जेव्हा हेल्थ चेकअप बरेच लोक करतात, त्याला 2-3 गोष्टी मी मे बी पॉइंटर्स म्हणून आपण घेऊ शकतो, की एकतर कंपनीजकडनं स्पॉन्सर होतात, त्यामुळे बरोबर. इयरली चेकअप्स हो, करतात. बरोबर. इन्शुरन्समध्ये काही गोष्टी कव्हर होतात, त्यामुळे चेकअप्स होतात. काही ज्या लॅब्स आहेत त्यांनी पॅकेजेस असे काढलेत, की ज्याच्यामध्ये टॅक्स डिडक्टेबल्स आहेत. त्याच्यामुळे मोठ्या टेस्ट्स होतात. म्हणजे 25, 30, 50, 70 टेस्ट एका टेस्टमध्ये होतात. विच इज अ गुड थिंग इन अ वे. In a way. पण जेव्हा तुमच्याकडे रिपोर्ट येतो त्यावेळेस तो रिपोर्ट पेशंटनी कसा बघितला पाहिजे आणि तो रिपोर्ट डॉक्टर कसा बघतात? बरोबर. सो बेसिक काही गोष्टी प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. स्क्रीनिंग जे आहे ते प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. ओविंग टू लाईफस्टाईल, जे आपण लाईफस्टाईल जगतो आहे, प्रत्येकाला रिस्क आहे. सो काही बेसिक टेस्ट आपल्याला करणं आवश्यकच आहेत. बरोबर. ज्याच्यामध्ये आपलं लिपिड प्रोफाईल, CBC, रँडम ब्लड शुगर म्हणा, व्हिटॅमिन्स, काही डेफिशियन्सीज वगैरे हे सगळं आपण रुटीनली करतो. त्याच्यामध्ये काही रिस्क प्रोफाईल्स असतात. जसं माझ्याकडे फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज आहे. हार्टचा कोणाला आहे तर त्याच्यामध्ये रिस्क प्रोफाईल आपण ते ॲड करू शकतो. सो ज्यावेळेला डॉक्टर ॲडवाईस करतील त्यावेळेला ते स्पेसिफिक व्यक्ती बघून त्याच्याप्रमाणे ॲडवाईस करतात, की तुमची फॅमिली हिस्ट्री, रिस्क आहे, तुमचा जॉब कसा आहे. सो त्याप्रमाणे आपण ॲडवाईस करतो. पण बऱ्याच वेळेला तुम्ही जसं म्हणताय पॅकेजेसमध्ये होते म्हणून बऱ्याच वेळेला अननेसेसरी पण बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, की करतोय हे एक्सपोजर, ते एक्सपोजर काहीतरी करतो आहे म्हणून. पण हरकत नाही, करून घेण्यामध्ये कधी प्रॉब्लेम नाही. फक्त एखादी गोष्ट त्यात काही आली तर मग आपण वी गेट पॅनिक्ड, की आता हे मला काय झालेलं आहे किंवा आजार. आणि बऱ्याचचं माहिती पण नसतं, की कॅडमियमची लेव्हल जास्त आली त्याचा सिग्निफिकन्स काय आहे हे पण माहिती नसतं, की फक्त चेक करतो आहे. सो जे आपण हे करतो आहे रिपोर्ट्स करतोय त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे जी मी बघते, नॉर्मल एक रेंज दिलेली असते. सो लोअर आणि हायर. बरोबर. ह्या व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट केल्या असतात? 1,00,000 लोकांचे आपण व्हॅल्यूज मोजले. त्याची कॉमनेस्ट व्हॅल्यू, मीडियन व्हॅल्यू म्हणतात त्याला, मधली व्हॅल्यू जी आहे ती प्लस 2 स्टँडर्ड डेव्हिएशननी काढतो आम्ही. दोन्ही बाजूला 95% मध्ये किती लोकं बसतात ते. बट दॅट 95, लोअर 95 इज ॲक्चुअली अ लोअर व्हॅल्यू आणि हायर 95 इज ॲक्चुअली अ हायर व्हॅल्यू. करेक्ट. सो आपण ऑप्टिमल रेंज जी आहे ती टार्गेट करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन जर आपण म्हटलं तर समजा 10 ते 12 म्हणतोय आपण. तर 10 जर असेल तर बरेच वेळेला आपण त्याला ओके ठीक आहे, नॉर्मल आहे असं म्हणतो. पण ऑप्टिमल कदाचित 11
आहे, मिड व्हॅल्यू जे ते 11 आहे. तर प्रत्येकाला कदाचित 11 टार्गेट करायला हवं. हम्म. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो हे लोअर व्हॅल्यूज आहेत म्हणून मग ठीक आहे, नॉर्मल आहे, नॉर्मल आहे, आपलं चालू राहतं. अँड देन वी आर सॅटिस्फाईड की माझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मग प्रॉब्लेम हा लोअर व्हॅल्यू ट्रीट करण्यापेक्षा सेल्फ डिक्लेरेशन ऑफ फिटनेस आहे, की मी माझे रिपोर्ट्स केले आणि सगळे नॉर्मल आहे. ऑर देर इज अदर साईड, की हे केलं आणि माझं कोलेस्ट्रॉल खूपच वाढलं, आता माझं आयुष्यच गेलं. म्हणजे हम्म. वी सी ऑल स्पेक्ट्रम ऑफ पेशंट्स. काही अगदीच कॅज्युअल असतात, कितीही मोठं निघालं तरी कधीच सिरियस होत नाहीत. आणि काही लोकं अगदीच थोडं-थोडं, मग त्यांना ते हिमोग्लोबिनच का कमी झालं हे एक्सप्लेन करण्यामध्ये बराचसा वेळ जातो. सो बरेचसे म्हणजे जसं व्हिटॅमिन D3 आहे. तो D3 लोएस्ट व्हॅल्यू इज 20, हम्म. 25. तर बरेच लोकांना वाटतं 25 आहे तर ठीक आहे असं, बट वी शुड टार्गेट अराउंड 40-50, कारण व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी बऱ्यापैकी आजारांसोबत लिंक्ड दिसते आहे शुअर. आपल्याला. नॉन निगोशिएबल 5 गोष्टी कुठल्या आहेत ज्या प्रत्येकाने केल्या पाहिजे? सो 6 पिलर्स आहेतच, ज्या आपल्याला प्रत्येकाला करायला हवं. सो इफ आय हॅव टू चेंज प्रत्येकाचं, तो फर्स्ट थिंग आय विल फिक्स इज स्लीप. हम्म. की तुम्ही 7 ते 8 तासाची झोप घेणं आवश्यक आहे. इथे सुद्धा आपला एक कॉन्फिडन्स असतो, की मी तर बऱ्याच वर्षाचं 6 तासच झोपतोय आणि मला फरक पडत नाही. मी अ, करू शकतो, मॅनेज करू शकतो. बट धिस इज व्हॉट यू थिंक, नॉट हम्म. बॉडी. हम्म. सेकंड इज जे आपण बोललो, की ईटिंग व्हॉट युअर बॉडी नीड्स. तुमच्या बॉडीच्या ज्या गरजा आहेत, त्या भागवणं इम्पॉर्टंट आहे. थर्ड थिंग इज एक्सरसाइज. ऑफकोर्स एक्सरसाइज आपला जेवढा, म्हणजे एक्सरसाइज हा इट्स नॉट अन ऑप्शन. बॉडीचं मेंटेनन्स आहे ते. आणि मी खूप काम करतो म्हणून मी एक्सरसाइज करण्याची आवश्यकता नाही, असे फिमेल्स तर ऑलमोस्ट 100% म्हणतात, की हम्म. आमच्या मागे घरची कामं भरपूर असतात. पण गाडी चालवणं आणि गाडीचं मेंटेनन्स ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. सो आपण काम करतो त्यावेळेला आपण आपलं शरीर वापरतोय आणि ज्यावेळेला आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेला आपलं शरीर आपण बिल्ड करतो आहे. हम्म. सो एक्सरसाइज आणि कामं तुमची वेगळी आहेत. देन फोर्थ इज सोशल कनेक्टेडनेस, व्हेरी इम्पॉर्टंट. सोशली आयसोलेट होऊ नका. आणि जसं आपण बोललो, की आपण ज्या व्यक्तींसोबत असतो ना, त्यांच्यासारखे आपण होतो. सो ड्रिंक करणाऱ्या व्यक्तींचा ग्रुप असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबतच राहणार. सो ते पण तुम्ही समजा इफ यू टार्गेट तुम्हाला हेल्थ चेंज करायचं, तर असा ग्रुप निवडा जो हेल्थ ओरिएंटेड आहे. हम्म. अशा व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, जे लोकं जिममध्ये जातात, काही क्लब्स असतात, काही भेटतात. सो आपण आपलं सर्कल चेंज केलं ना, की आपला पर्स्पेक्टिव्ह फार सहज चेंज होऊ शकतो. हम्म. आणि लास्ट इज टोबॅको अँड स्मोकिंग. आय वुड से दॅट इज नेव्हर म्हणजे ऑलरेडी बिंग इंडियन आपण थिन फॅट आहोत. डायबिटीजची, हार्ट डिसीजची रिस्क आपल्यामध्ये जास्त आहे. प्लस आपलं लाईफस्टाईल त्याला इतकं फ्युएल करत आहे. प्लस आपण त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि टोबॅको पण वाढवतोय. आणि देन व्हेन अ पर्सन डाईज प्रीमॅच्युअरली, मग आपण एक फॅक्टर बोलतो स्ट्रेस होतं त्याला. हम्म. आणि निग्लेक्टिंग ऑल दिस फॅक्टर्स. सो बऱ्याचशा गोष्टी असतात. इव्हन रनर्स, इव्हन स्पोर्ट पर्सन ज्यावेळेला दे डाय, त्या स्पोर्टला ब्लेम केलं जातं. बट इट्स लेस अबाउट दॅट स्पोर्ट. हम्म. इट इज मोर अबाउट युअर एंटायर लाईफस्टाईल. म्हणजे टाटा मुंबई मॅरेथॉन जी आहे ती मागच्या वर्षी मी कंप्लीट केली. फिनिश केलं आणि फिनिश लाईनला मी उभे होते आणि तिथे वॉशरूम्स होते मेल्सचे. तर त्या वॉशरूमच्या तिथे 42 किलोमीटरचं वेगळं फिनिश लाईन असते. तिथे येऊन रनर्स वे स्मोकिंग. हम्म. आयदर यू डू दिस, एकतर हे करा नाहीतर ते करा. डोंट पुट युअर बॉडी थ्रू ॲडेड स्ट्रेस फॅक्टर्स. हम्म. इट इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही रन करू शकतो. मी स्वतः ज्यावेळेला मी स्टार्ट केलं मला असं वाटायचं, की आपण 50 किलोमीटर इझिली करू शकतो. मग करत जायचं, करत जायचं, करत जायचं. बट व्हॉट बॉडी थिंक, म्हणून आज मी इथे जे बोलते ना, मी ॲज अ डॉक्टर नाही बोलत आहे. आय एम टॉकिंग टू ऑल ऑफ यू ॲज युअर बॉडी. सो हम्म. बॉडीला जे पाहिजे ते मी तुम्हाला माझ्यातर्फे, माझे पेशंट म्हणतात की मी स्ट्रिक्ट आहात. आय एम नॉट स्ट्रिक्ट. आय एम जस्ट टेलिंग यू ॲज अ बॉडी. बॉडीला पण काही लिनियन्सी तिला फार समजत नाही. तिला बरोबर. जे हवंय तिला ते हवंय. तिला जे नको आहे ते ती चालून घेणार, बट शी विल गिव्ह सम सिम्प्टम्स. ती मग राईट. तुम्हाला कधीतरी लंग्सना प्रॉब्लेम करेल, मग कधी हार्टला प्रॉब्लेम करेल. सो यंग पेशंट्सच्या डेथ मागे लॅक ऑफ स्लीप इज व्हेरी, व्हेरी बिग फॅक्टर. हम्म. स्ट्रेस. सो विल टॉक अ बिट अबाउट स्ट्रेस ऑल्सो. शुअर. प्रत्येक गोष्ट स्ट्रेसवर टाकली जाते. आम्हाला डायबिटीज झाला कारण आमच्यावर खूप स्ट्रेस होता. हार्टचा प्रॉब्लेम झाला, स्ट्रेस होता. इव्हन एखाद्या पेशंटचा थायरॉईडचा रिपोर्ट पण वाढलेला असला, तरी ते येऊन सांगतात की आम्हाला खूप स्ट्रेस होता. सो स्ट्रेस इज इनएव्हिटेबल. सो इनएव्हिटेबल म्हणजे होणारच आहे. हम्म. माणसाचा मूळ स्वभाव आहे स्ट्रेस. सो स्ट्रेस इज अन इमोशन. पुन्हा तो प्रोटेक्टिव्ह इमोशन आहे. इट्स नॉट अ नेगेटिव्ह इमोशन. सो ज्यावेळेला मी थोडं म्हणजे पेशंट्स आपलं का ऐकत नाहीत किंवा हे थोडं सायकोलॉजीमध्ये जेव्हा जायला लागले, मला 2 अतिशय सुंदर गोष्टी कळाल्या. हम्म.
आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इमोशन्स म्हणतो. नो निगेटिव्ह इज अ निगेटिव्ह इमोशन. निगेटिव्ह इमोशन इज अ प्रोटेक्टिव्ह इमोशन. बरोबर. मला राग येतो कारण मी माझा सेल्फ इस्टीम कदाचित प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करते. सो दे आर ऑल प्रोटेक्टिव्ह इमोशन्स. प्लस नो इमोशन इज परमनंट. सो मी आहे आणि इमोशन्स आर केमिकल्स. सो दे आर वेव्स. सो आपण उभा आहोत बस स्टँडवर. बसेस येत आहेत, जात आहेत. सो इफ यू आर हॅपी, दॅट विल बी शॉर्ट लिव्ड. इफ यू आर अँग्री, दॅट विल बी शॉर्ट लिव्ड. इफ यू आर अपसेट, दॅट विल बी शॉर्ट लिव्ड. इफ यू आर कंटेंट, दॅट विल बी शॉर्ट लिव्ड. कुठलाही इमोशन हा परमनंट नसतो. सो हॅपीनेसच्या मागे जे आपण जातोय, दॅट्स अ मिथ. करेक्ट. ऋतिक रोशनचं तुम्ही ऐकलं असेल की त्याला वाटत होतं की मी हे अचीव्ह केल्यावर हॅपी होईल, ते अचीव्ह केल्यावर हॅपी होईल. नाही होत आपण की इट्स अ टाइम बिंग फिलिंग असतं. आता आम्ही मॅरेथॉन मी केली, कॉम्रेड्स मॅरेथॉन केली. खूप असं वाटायचं की काय आपल्याला त्याच्यातनं मिळणार आहे. 1 महिना कौतुक झालं. दॅट्स इट. व्हॉट म्हणजे हॅपीनेस कांट लास्ट लॉंगर. बरोबर. पण आपण त्याच्यामागे जो स्ट्रेस जो आहे, दॅट इज बाय पर्स्युइंग ऑल दिस मिथ्स. हे जे मिथ्सना आपण पर्स्यू करतो की आनंदीच राहिलं पाहिजे. नाही राहू शकत. वी आर नॉट हिअर टू म्हणजे आपण आनंद राहण्यासाठी ते आलो नाही आलोय. आपल्याला गॉडने जे पाठवले किंवा युनिव्हर्सने जे पाठवले, वी आर हिअर टू एक्सपिरियन्स अ लाईफ. सो बरोबर. सगळं येणार आहे. आपला प्लॅन आहे असा. सो माझा प्लॅन आहे की मी आता 10,000 फॉलोअर, 1,00,000 फॉलोअर, 15,00,000 फॉलोअर, ब्रँड एंडोर्समेंट आणि खूप सारे पेशंट्स आणि मोठा बंगला, मोठी गाडी. हा माझा प्लॅन आहे. लाईफचा प्लॅन आहे, मुलीला आजार, बरोबर? एखादी घरामध्ये मोठी चोरी, गाडीचा ॲक्सिडेंट, घराच्या एखाद्या व्यक्तीची डेथ. लाईफचे आपले प्लॅन्सप्रमाणे लाईफ चालत नाही. आणि मग हे मिसमॅच जेव्हा होतात त्यावेळेला आपल्याला स्ट्रेस येतो. बट ॲज आय सेड, स्ट्रेस हा इनइव्हिटेबल असतो कारण ते प्रोटेक्टिव्ह इमोशन आहे. ते आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी असतं. मग स्ट्रेसचा प्रॉब्लेम काय आहे? लाँग लास्टिंग अनमॅनेज स्ट्रेस इज प्रॉब्लेम. अगेन उदाहरण देते. छोट्या मुलाच्या हातातली पेन्सिल आपण घेतली ना, तो स्ट्रेसमध्ये जाणार. जेवढा मोठा व्यक्ती जॉब गेल्यावर जातो. पण छोटा मुलगा इमिजिएटली दुसऱ्या इमोशनमध्ये चालला जातो. तो दुसऱ्या कशाचा तरी खेळत राहणार. सो त्या स्ट्रेसचा इम्पॅक्ट त्याच्यावर जास्त राहिला नाही. बट वी बिंग व्हेरी स्मार्ट पीपल, आपण त्यातच राहतो. त्याच्यावर थिंक करत. सो कॉन्स्टंटली मग स्ट्रेस हॉर्मोन्स आपले वाढलेले राहतात आणि दॅट इज व्हॉट इज शोईंग इफेक्ट ऑन आवर बॉडी. प्लस आपल्याला ॲक्च्युअल भीती होत्या. जसं आपण बोललो ना, आपण ज्यावेळेला इव्होल्युशनरी होतो, त्यावेळेला प्राणी येऊन खाईल किंवा हे तर एक निगेटिव्ह गोष्टी आपल्या हे जे निगेटिव्ह इमोशन सो कॉल्ड म्हणतात, ह्या आपल्या डोक्यात कंटिन्युअसली असायच्या कारण ते प्रोटेक्ट करण्यासाठी असायच्या. आता बिबट्या येईल की नाही हा धोका नाही आहे, पण बाजूचा मोठी गाडी घेईल का हा धोका झालाय. सो फिअर तर राहिली आपली, बरोबर, एन्झायटी राहिली. बट ह्या मीनिंगलेस गोष्टींशी अटॅच झाली आहे. आणि दॅट इज द रिझन मोस्ट ऑफ अस हॅव एव्हरीथिंग बट स्टील दे आर नॉट सॅटिस्फाईड, नॉट हॅप्पी. आणि दिस इज समथिंग विच इज गिव्हिंग म्हणजे मग स्ट्रेस काय आहे? मला जॉबमध्ये 1,00,000 होते, 80,000 मिळाले तर मी आय एम स्ट्रेस्ड. आणि आणि देन वी आर आणि त्याच्यासाठी त्याला आपण मॅनेज करण्यासाठी पण काही करत नाही आहोत. सो स्ट्रेस कॅन बी मॅनेज्ड. हाऊ? 6 लाईफस्टाईल पिलर्स. हे जे पिलर्स आहेत लाईफस्टाईलचे, दे आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? मी चालली आहे ना, तर मी तुमचा हात धरून घेऊन जाणार. दॅट इज कॉल्ड एज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. म्हणजे काय? मी माझा आहार सुधारला, की माझी झोपेची क्वालिटी ऑटोमॅटिकली सुधारते. माझी झोपेची क्वालिटी सुधारली, की उद्या मला एक्सरसाइज करायची ऑटोमॅटिकली इच्छा होते. एक्सरसाइज केला, की माझ्या स्ट्रेस हार्मोनच्या लेव्हल ऑटोमॅटिकली कमी होतात. आणि मी एक्सरसाइज करते, सगळं छान चाललं, तर माझा सोशल कॉन्टॅक्ट ऑटोमॅटिक इफ आय एम कॉन्फिडंट, मी लोकांशी बोलणार. सो ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना पुश करत असतात. सो अशामध्ये आपण ना निगेटिव्ह लूपमध्ये अडकलोय. स्ट्रेस होतोय, अनमॅनेज्ड आहे, मग खातो आहे, मग एक्सरसाइज करत नाही आहे, मग आयसोलेट होतो आहे आणि देन डिप्रेशनच्या निगेटिव्ह लूपमध्ये चाललोय. सो याला लिंच पिन हॅबिट म्हणतात. लिंच पिन म्हणजे आपण दोरीवर कपडे लटकवतो ना तसं. 6 पिलरपैकी 1 पिलर पकडा आणि 90% लोकांसाठी तो एक्सरसाइज असतो. 90% पीपल स्टार्ट विथ एक्सरसाइज. माझ्यासाठी पण तो एक्सरसाइजच होता. तो एक पकडा. तुम्ही एक गोष्ट इम्प्रूव्ह करायला सुरुवात केली, की बाकीच्या हॅबिट्सना तो हात धरून घेऊन जाणार आहे. सो करेक्ट. अंडरस्टँडिंग दिस इज व्हेरी इसेन्शियल. खूप भारी. इंटरेस्टिंग. आता आपण एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. महाराष्ट्रासाठी 3 तुम्हाला जर काही स्ट्रॅटेजीज बनवायच्या असतील हेल्थ रिलेटेड, तर त्या काय असतील? सगळ्यात पहिल्यांदा मी स्पोर्ट सगळ्यांसाठी कंपल्सरी ठेवेन. राईट फ्रॉम किड टू इव्हन तुम्ही काहीही करत असा. सो तुमचं आधार कार्ड इश्यू करताना पण मी तुमचे स्पोर्ट्सचे क्वालिफिकेशन बघेन. तुम्ही स्कूलमध्ये जात आहात, तर दॅट स्पोर्ट
च्या विषयाला दे विल हॅव सिग्निफिकंट मार्क्स. असे हम्म. 10 पैकी 2-4 मार्क नाहीत, सिग्निफिकंट मार्क्स असतील. आणि मग तुम्ही इव्हन डॉक्टर आहे, तर माझा लायसन्स जेव्हा मला रिन्यू करते, त्यावेळेला सुद्धा माझे फिटनेसचे बघितले गेले पाहिजे. हम्म. इव्हन लॉयर करतोय तर ते केलं पाहिजे, पोलिसांचं करतायत ते केलं पाहिजे. जसं पोलीस भरतीच्या वेळेला क्रायटेरिया असतो, तसं स्पोर्ट्समध्ये प्रत्येकजण असायला पाहिजे. नाऊ व्हाय आय से दिस? स्पोर्ट्स आपल्याला काही इतक्या बेसिक गोष्टी शिकवतं, हम्म. ज्या आपल्यामध्ये मिस आउट होत आहेत. ओके. सो नंबर 1, स्पोर्ट्स आपल्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन शिकवतं. हम्म. डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे इन्स्टंट प्लेजर नाही. तो वाट बघावी लागते गोष्टी मिळवण्यासाठी. हे स्पोर्ट्स आपल्याला शिकवतं. राईट. सेकंड, स्पोर्ट्स आपल्याला हार जीत चलती रहती है हे शिकवतं, की मी आज हरलो हरकत नाही, उद्या मी जिंकू शकतो. सो अपडाऊन असतात लाईफमध्ये, हे आपल्याला स्पोर्ट्स शिकवतं. हे मी स्वतः स्पोर्ट्समधनं शिकले म्हणून मी इतक्या स्ट्रॉंगली सांगते. जे लोक स्पोर्ट्समध्ये असतात दे हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग माइंडसेट. त्यांना एक स्वतःवर एक कपॅबिलिटीचा एक कॉन्फिडन्स असतो, मी हे करू शकतो. सो आपण आता जे यंगस्टर्स आपण जमा केलेत आणि बघितले तर दे हॅव ऑल दिस प्रॉब्लेम्स. हम्म. स्वतःवर कंट्रोल करता येत नाही आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं आहे, पटकन काहीतरी मिळालं पाहिजे. आणि मेंटली वी आर व्हेरी वीक, की आपण स्वतःला काय म्हणतात त्याला, अपफ्रंट उभं नाही करू शकत. एखादा, जसं मी तुम्हाला बोलले ना, की ग्राफ लाईफचा आपला एक्सपेक्टेशन असं आहे, लाईफचा ग्राफ वेगळा आहे. आपण काय करतोय, ज्यावेळेला लाईफ आपल्या पद्धतीने होत नाही आहे, आपण ब्रेकडाऊन होतो. बट व्हॉट इज लाईफ इफ आय से? इट इज लाईक, ठीक आहे, माझा प्लॅन आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. बट जर आज मला एखादा आजार झाला, तो आय शुड बी रेडी. ठीक आहे, माझा प्लॅन ब्रेक होतोय, त्याचं मला थोडंफार वाईट वाटायचं वाटेल. हम्म. पण जे झालंय त्याला फेस करण्याची माझ्यामध्ये कपॅसिटी आहे का? रेझिलियन्स हम्म. हे तुम्हाला स्पोर्ट शिकवतं. सो Correct. दॅट विल बी कंपल्सरी फॉर एव्हरीवन. वन थिंग. सेकंड थिंग इज, जे हेल्दी फूड आहे दॅट शुड बी चीपर. म्हणजे मी ते अगदी स्वस्त करेन. आणि हे जे पॅकेज्ड फूड्स आहेत दॅट शुड बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हेरी, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे त्याच्यावर खूप साऱ्या टॅक्सेस वगैरे काय काय लावता येईल. इफ आपण हायपोथेटिकलच बोलतोय Sure. त्याच्यामुळे सांगते, की हे सगळे टॅक्सेस लावून हे फूड ॲटलिस्ट नॉन अप्रोचेबल आपण करू शकतो. हम्म. आणि त्याहीपेक्षा जसं म्हटलं मी, हेल्दी फूड जे आहे ते अगदी स्वस्त, म्हणजे सबसिडीमध्ये जर घ्यायचं असेल आपल्याला, तर भाजीपाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण घेण्याचा प्रयत्न करू शकतो. थर्ड थिंग इज, यू माईट लाफ ओव्हर इट, बट 8 वाजता लाईट, इंटरनेट सगळं बंद करून टाकायचं संध्याकाळी. Interesting. सो व्हॉट विल हॅपन, एक तर माझा दिवस मी प्लॅन करून ठेवेल, की 8च्या आतमध्ये मला सगळं फिनिश करायचं आहे. सेकंड, 8च्या नंतर मला माझ्या फॅमिलीशी, सोसायटीशी कनेक्ट होण्याच्या पलीकडे उपायच उरणार नाही. आणि 1-1.5 तास ते केल्यानंतर झोपणं वुड बी मोस्ट नॅचरल टू मी. सो इफ आय हॅव टू डू समथिंग मास आणि असं रॅडिकल इतकी पॉवर जर मला कधी आली, तो आय डू दिस 3 चेंजेस. क्या बात आहे. आय थिंक खूप उत्तम 3 पर्याय सांगितलेले आहेत आणि गुड पॉझिटिव्ह नोट टू एंड. डॉक्टर, थँक्स अ लॉट. खूप मस्त समजावून सांगितलं, साध्या सोप्या भाषेत, उदाहरणांसहित. तर नक्कीच आपल्या लिसनर्सना खूप फायदा होईल आणि होपफुली चांगले टेकअवेज घेऊन त्यांचं आयुष्य सुधारतील. थँक्स अ लॉट डॉक्टर. थँक यू सो मच. अशा माध्यमातनं ज्यावेळेला मला बोलवलं जातं आणि बोललं जातं, त्यावेळेला बरेच मुद्दे वेगवेगळे असतात बोलण्याचे. माझी पर्सनल जर्नी आहे, रनिंगचं आहे आणि जसं आपण आज डायबिटीजविषयी बोललो. पण ह्या ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या नाही आहेत माझ्यासाठी. माझं मिशन एकच आहे, जास्तीत जास्त लोकांना हेल्थसाठी जागं करणे. आणि त्यासाठी मला जीही व्यक्ती, जोही माध्यम देत आहे, त्या माध्यमाचा पुरेपूर वापर मी कसा करू शकते, हा मी थोडा सेल्फिश विचार नक्की करते. पण तुम्ही त्या जागेवर बसवण्याच्या, काय म्हणणार, ॲबिलिटी माझी समजली, त्याबद्दल मी तुमचे ॲक्चुअली आभार मानायला हवे. आणि पुढे आणखी काहीतरी आपण मिनिंगफुल एखादा टॉक पुन्हा नक्की घेऊ नक्की. शकू. यावर रनिंग वगैरे आपण बोललो शुअर त्याप्रमाणे. शुअर शुअर. नक्कीच त्यावर पण करूया. आपण थँक यू येस, सो मच. थँक्यू. येस.